रात्री मला माहिती आहे की माझं काहीतरी वेगळं कार्य सुरू असतं आणि झोपले आणि थोड्या वेळाने ना मला समोर दोन काळी माणसं मला अशी उभी दिसत आहेत. तर मी अशी उठले आणि त्याला धक्का मारला जोरात. म्हटलं ए तू इथे कसा, असा धक्का मारला आणि त्यातल्या एकाने मला धक्का मारला आणि असं धक्का मारल्यावर मी इतकी मागे गेले ना की ती गादी पण माझी सरकली, मी पण अशी मागे गेले. आणि ते मी आजपर्यंत कधीच कोणाला सांगितलं नाही, आज फर्स्ट टाईम हे मी सांगते आहे. एक लेडीज जी आली ना तर मला तिच्याकडे बघून काहीतरी वेगळं वाटलं. थोडा घोगरा झाला होता, म्हणजे लेडीज आणि जेंट्स मिक्स होतो ना, आवाज तसा झालेला. आणि ती मला म्हणाली की तू मध्ये येऊ नकोस, मी हिला घेऊन जाणार आहे. रात्री जेव्हा आम्ही साधनेला बसलो तर तेव्हा ती डोकं तिचं मध्ये आणि पाय असे घड्याळाच्या काट्याप्रमाणे ती गरगर 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 फिरवत होती. आणि खूप असं विचित्र दर्प यायचा त्यावेळेला आणि ती अशी वेगळ्याच भाषेत बोलायची. म्हणजे ती भाषा ना मला कळली नाही कसली, पण आदिवासी भाषा वगैरे असते ना जशी वेगळी काही पाड्यांमधली, तशी ती काहीतरी भाषा होती. आणि माझी एनर्जी इतकी वाढलेली ना की अगदी थरथर थरथर, म्हणजे मला असं एनर्जीचा आवाज येत होता शरीरामध्ये, असं सन 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 असं एकदम झालेलं. आणि मी त्यांना सांगत होते की तू ह्या जगातला नाहीस, त्यामुळे तू असं काही करू शकत नाहीस आणि तुला जावं लागेल. असं वाजवला कोणीतरी. मला सांगितलं की जरा या जेंट्स डॉर्मेटरीत या. तर मला असं वाटलं की अरे बापरे, तिकडे काय आता झालं कोणाला. आणि मी असं तिथे बसले, नमस्कार केला आणि तेव्हा मला असं सांगितलं गेलं माझं बाळ त्रासात आहे तर मी कशी नाही येणार असं. आणि त्याच्यानंतर मला कळलं की आई भराडीचं ते दर्शन होतं. धडेला पण तुम्हाला परमात्मा येतात विश करायला. तर यावर्षी तर यायचं, पण मागच्या वर्षी असं कोण आले होते बरं? या बड्डेला महाराजांचं आगमन झालेलं आणि मला असं मनात होतं की आता बाबा येतील आणि महाराज मला म्हणतात ज्याची वाट बघतेस ना तो आज येणार नाहीये, नाही तुला ओळखता येत आहे असं म्हणाले. आणि थांब मी आता माझी पोच घेतो असं म्हणाले आणि असे बसले. महाराज मी मिठाई खाणार ना, मी ना जरा डाएटवर आहे असं म्हणाले. काय बोलतात तुमच्याशी, जरा सांगा ना आमच्या आवडीचं. देव तुमच्याशी काय, म्हणजे तुम्ही आणि परमात्मा काय डिस्कस करतात थोडंसं? काही गोष्टी तर सिक्रेट असतात की ज्या गरजेच्या आहेत त्या. आपल्याकडे दशमहाविद्याचं पण परम ज्ञान आहे, तर ते आपल्याला कोणी शिकवलं? तर कालभैरव बाबांकडनं दशमहाविद्येचं ज्ञान मला मिळालेलं आहे, दाखवले. अर्थात ते देवता आणि ते फार कमी वेळेसाठी त्यांचं दर्शन होतं, कारण की ती 10 रूपच इतकी वेगवेगळी आहेत की त्या 10 रूपांचं वर्णन आणि 10 रूपांचं कार्य ऐकलं की आपल्याला असं वाटतं की बापरे, हे किती वेगळं आहे सगळं. जेव्हा कालभैरव बाबांचं आगमन व्हायचं तेव्हा असं एकदम असं थोडंसं असं दडपण असायचं की बाबा, म्हणजे एकदम असं. आपण शिकवता का दशमहाविद्या? खरं तर मी शिकवते, पण ज्यांना बाबा सांगतील त्यांनाच. पण त्याच्या व्यतिरिक्त असं कुठलं रहस्यमय शास्त्र आपण शिकवतात का? ब्रह्मखोज नावाचा एक कोर्स मी घेते आणि त्याच्यामध्ये तत्वसाधना शिकवते. त्यानंतर आपण म्हणजे मी जे काही सांगते त्याच्यामध्ये शिवस्वरोदय शास्त्र आहे आणि हे अतिशय गूढ आणि रहस्यमय शास्त्र आहे. त्या ठिकाणी स्वतः महादेवानी हे ज्ञान महापार्वतींना दिलेलं आहे. मधल्या काळामध्ये की काही लोक शिकवत होते आणि वशीकरणाच्या नावाखाली हे शास्त्र शिकवलं जात होतं की कशा प्रकारे समोरच्या व्यक्तीला वशीकरण करायचं, कशा प्रकारे आपल्या फेवरमध्ये आणायचं, कशी कामं करायची. कारण की कालभैरव बाबा मला त्यावेळेस म्हणाले होते, जेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारलेला की हे सगळी लोक ज्या पद्धतीने आज क्रिया शिकवत आहेत तर ते शिकवू शकतात का. ते सांगितलेलं की तू या घाणीकडे लक्ष नको देऊस, कारण की हे लोकांच्या कुंडलिनीशी खेळत आहेत आणि एक दिवस यांची कुंडलिनी पालथी पडेल. बॅच असते, क्रियायोगाची बॅच असते, ती आता रिसेंट कुठे असणार आहे यापुढे? आता एक 5 एप्रिलला मुंबईत आहे, दादरला. 5 एप्रिलला 5 एप्रिलला आहे आणि 19 एप्रिलला पुणेला आहे. येता येता का महाराजा पण येता का, येता येता का महाराजा पण येता का, समर्थ लीला प्रेमी गाव या धीपूर येता का, समर्थ लीला प्रेमी गाव या धीपूर येता का. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी कुणाल शिंदे आपला स्वामी भक्ती केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आम्हाला जो प्रतिसाद देता त्याच्याबद्दल लाख लाख धन्यवाद. आज जे आपल्यासोबत गेस्ट येणार आहेत त्या म्हणजेच त्यांना खरं तर परिचयाची काही गरज नाही. त्यांना श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू शंकर महाराज, महावतार बाबाजी आणि कालभैरव महाराजांचा वरदहस्त मानलं जातं.
त्यांनी भारत देशातील आपल्या काण्याकोपऱ्यात जाऊन अनेक विद्यार्थी निवडून त्यांना क्रियायोग शिकवलं आणि त्यांना ते हिमालयन साधनामध्ये घेऊन गेलेत. खरं सांगू तर त्या एक प्रेमळ, शांत आणि सुंदर व्यक्तिमत्व आहेत. भोलेनाथ बाबा म्हणजे आपले भोलेनाथ शिवशंकर यांची परछाई भद्रभाऊ यांनी त्यांना मा रुद्रात्मिका अशा नावाने संबोधित केलं आहे आणि त्या आहे श्री गुरुमाई. गुरुमाई, आपला स्वामी भक्ती केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. जय बाबाजी, श्री स्वामी समर्थ. जय बाबाजी, श्री स्वामी समर्थ. काय म्हणतात, कशा आहात तुम्ही? एकदम मस्त. आणि नेहमीसारखा प्रश्न म्हणजे माझा, बाबाजी कसे आहेत? वा. गुरुमाई, मागे जेव्हा आपण आल्या होत्या त्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की आपली जी फिल्म होती फकीरियत, आता ती फिल्म रिलीज झालेली आहे आणि थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. मी पाहिलं तिथे की तुमचं जे गजर होता आणि तुमची जी धमाकेदार एंट्री होती थिएटरमध्ये आणि पूर्ण शोज म्हणजे हाऊसफुल होते. मी स्वतः ते अनुभवलं आहे आणि खूप लोक साधक असे होते जे रडत होते, तेही सुद्धा असं पाहायला मिळालं. तर माझा असा प्रश्न आहे की जे आपले जे साधक आहेत, जे इतर वर्ग आहे, त्यांना हा पिक्चर कधी उपलब्ध होणार आहे? आता OTTवर येत आहे आणि ह्याला गुढीपाडव्यापासूनच सुरू होतो आहे. वाव. तर त्यामुळे त्याची आधी येईलच पूर्वसूचना आणि Okay. FBवर किंवा असे मेसेजेस येतील, त्याच्यावरनं कळेल आणि सिनेकॉन चॅनलला येणार आहे. त्यामुळे त्याच्यावर जर यूट्यूबच्या पाहिलं तर मिळेल सगळ्यांना. ओके. कारण का बरेच असे मला कमेंट्स आले होते ज्यामध्ये विचारत होते की फकीरियत मूवी कधी रिलीज होणार आहे. तर आता सर्वांना ही बातम्या कळेलच आणि कळाली असेल आता, जसं आपण बघत असाल. वेगळा अनुभव होता तो, म्हणजे Correct. कारण की मी स्वतः कधी थिएटरला जाऊन मूवी नाही पाहत, म्हणजे इतक्या वर्षात मी कधी नाही गेलेली. बरोबर. आणि आता जे काही थिएटर व्हिजिट झाले त्याच्यामध्ये मी पाहिलं की जे साधकही नाही आहेत तरीही आलेले असे मोठे मोठे ग्रुप होते आणि ते अक्षरशः इतका गजर करत होते, बरोबर. जय बाबाजी, हर हर महादेव, आणि इतकं छान वाटत होतं ना बरोबर. की वेगळाच अनुभव होता तो. हा, आणि खूप आवडलं मलाही, म्हणजे ते वातावरण आणि ते म्हणजे इतक्या वर्षाने थिएटर आणि ते सगळं खूप वेगळं आवडलं मला, खूप छान वाटलं. आणि लोकांचं प्रेम इतकं मिळालं ना, बापरे, खूपच खूप वाव, मिळालं. वाव. फकीरियत 2 बनणार आहेत का? माहीत नाही मला, जशी आज्ञा होईल तसं पुढचं काम ठरत असतं. बरोबर. त्यामुळे सध्या तरी बाकीची इतर खूप कामं हाती आहेत, त्यामुळे ते चालेल. आता हिमालयाच्या आश्रमाचं काम जे बाकी आहे ते आता पुन्हा सुरू होतंय, त्यामुळे आता बरंच लक्ष तिकडे असणार माझं. बरोबर. माझा एक प्रश्न असा असणार की जसं आपण माणूस म्हणतो की माणूस हा, माणसाचा सिद्धांत कसा, तो एक कर्मावर चालतो आणि बरेच लोक असे म्हणतात की कर्माच्या मध्ये देवसुद्धा येत नाही. बरोबर. तर हे कर्मांचं सिद्धांत काय असतं याच्याबद्दल थोडंसं आम्हाला ह्याच्यावर थोडीशी प्रतिक्रिया द्या आपली. हो, कर्मांचा सिद्धांत हे खरंच असतं. म्हणजे कसं की आपण जे काही रोजचे कर्म करतो, मग ते काया वाचा मने, म्हणजे काया म्हणजे शरीराने केलेले कर्म, वाचाने म्हणजे बोलून केलेले कर्म, आणि मनाने म्हणजे मनातून जे काही तुम्ही कर्सिंग करता, कोणाची निंदा करता, आतल्यात शिव्या देता, कोणाच्यासाठी काहीतरी वाईट इच्छिता, तर ती सगळी कर्म जी आहेत ना, ती आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने फेडावीच लागतात. कोणतंही कर्म आपल्याला माफ होत नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही किती ईश्वराची भक्ती करत असाल किंवा आणखीन काही चांगलं कर्म करत असाल, तर कोणाला असं वाटतं की नाही कदाचित आता माझे काही आधीच्या चुका माफ होतील, तर तसं होत नाही. त्या चुकांची भरपाई करायला लागते. फार तर काय होतं की जेव्हा गुरुकृपा होते तेव्हा जे काही अगदीच डोक्यावर आहे ते पायावर निभवतं. एवढं होतं की गुरु आपल्याला वाचवतात. पण केव्हा वाचवतात गुरु? जेव्हा तुम्ही पूर्णपणे शुद्ध होता, तुम्ही साधनेने पूर्णपणे अंतर्बाह्य तुमची शुद्धी होते, तुमचं मन पुन्हा तेवढंच निर्मळ होतं आणि मग तुम्ही कोणत्याही प्रकारचं दुष्कर्म करण्यापासून स्वतःला नेहमी वाचवता, थांबवता, तेव्हा गुरुकृपा होते. बरोबर. आता हल्ली आपण पाहतोय की लोकांचे 2 चेहरे असतात. म्हणजे एका ठिकाणी आपण पाहतो की अरे हे फार धार्मिक आहेत, खूप आध्यात्मिक आहेत, आणि तेच
थोड्या वेळाने किंवा त्यांची पाठ फिरली की असं दिसतं की अरे हे तर आपल्या पर्सनल लाईफमध्ये फार वेगळी आहेत ही माणसं. म्हणजे त्यांच्याकडे कुठेही आध्यात्मिकता नाही आहे किंवा कुठेही असं काही धार्मिकता नाही आहे किंवा काही नाही आहे. तर अशी जी काही असतात ना 2 चेहऱ्याची माणसं, तर त्यांनी तर खरंच घाबरावं म्हणजे, कारण की नियती ही कधीही कोणाला सोडत नाही. बरं. आणि त्यामुळे जेही तुम्ही काही पेरताना ते अनेक पटीने तुमच्याचकडे पुन्हा येत असतं. तर त्यामुळे आपल्याला खूप काया वाचा मने तिन्ही बाबतीत आपल्याला काळजी घेतली पाहिजे की आपण कोणत्याही प्रकारे दुष्कर्म वाईट करता कामा नये, काही इच्छिता कामा नये, आणि जे काय असेल ते चांगले विचार, चांगलं कृत्य, चांगले काही म्हणजे तुम्ही बोलाल तेही चांगलं बोला की त्याच्यामुळे चांगलं होईल. आणि तिथे पुन्हा मी लोकांना असं सांगते की ते तुमचं खोटं नसावं, म्हणजे जे तुम्ही चांगलं बोलता ते खोटं नसावं, की असं फक्त आव आणून तुम्ही बोलू नका, तर तेही तुमच्या आतून हृदयापासून आलेलं असायला हवं. हां, एखादी व्यक्ती चुकली, तुम्हाला वाटलं की मला आता ह्यांना बोलायचं आहे तर बोलून टाका. बोलल्यानंतर ते संपतो विषय आणि पुन्हा नव्याने तुम्ही चांगले वागू शकता किंवा चांगलं काही पुढे बोलू शकता. पण उगाच आतमध्ये एक आणि बाहेर एक असं नका ठेवू. तर त्यामुळे जसे आहात तसे लोकांसमोर या. ते जास्त म्हणजे लोकं फार वेळ त्यासाठी खर्च करतात की स्वतःची पर्सनॅलिटी लपवण्यासाठी, आणि मला असं वाटतं की गरज नाही आहे असं. जसे तुम्ही आहात तसे या. जर तुम्ही आवडत असाल तर ते लोकं तुम्हाला ॲक्सेप्ट करतील, नसेल तर सोडून देतील, प्रश्न संपला. त्यामुळे काहीतरी वेगळं लोकांसाठी म्हणून काहीतरी वेगळं करण्याची गरज नाही. जसे आहात तसं आपण वागायला पाहिजे. बरोबर. ते असं म्हटलं जातं ना की यू डोंट हॅव टू बी इन द गुड बुक्स ऑफ एव्हरी पीपल. हां, एक्झॅक्टली. आणि मला असं म्हणायचं की समजा आता मी कोणाला असं म्हणतोय की म्हणजे मागच्या पॉडकास्टमध्ये पण अवसरे काकांनी असं सांगितलं होतं या की जेव्हा आपण समोरच्याला बोलतो की मी ह्याला मारेल किंवा मी हे काहीतरी त्याला एकदम गुड वाईट श्राप देतो असं, पण आपण तर त्याला रिॲलिटीमध्ये काय मारत नाही, मग ते काय आपल्या आतच राहतं आणि मग ते आपल्याला काय त्याचा परिणाम होतो का? जे काही तुमची इच्छा असतात ना अशा प्रकारच्या की ज्या तुम्ही पूर्ण नाही करत, फक्त त्या मनामध्ये असतात, पण त्याचा त्रास तुम्हालाच होतो. कारण की त्या इच्छा, त्यांचे ते विचार आणि त्याचं ते शरीराचे तुमच्या जे काही केमिकल्स आहेत ते तुमचेच बिघडतात. बरोबर. समोरच्या व्यक्तीपर्यंत ते काही पोचत नाही. तर त्यामुळे हे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत आपल्याला, की असे काही इच्छा करणं, चुकीच्या इच्छा करणं टाळलं पाहिजे. मी क्रियायोगाच्या बॅचला सांगते लोकांना नेहमी की तुम्ही लिस्ट काढा तुमची काय काय इच्छा आहेत, कारण की तुमच्या इच्छांमध्येच तुम्ही अडकलेले असता शेवटपर्यंत आणि नंतरही. तर त्यामुळे त्या इच्छांची लिस्ट काढा, त्यातल्या ज्या ज्या तुम्हाला पूर्ण करणं शक्य आहे त्या पूर्ण करा. ज्या नाहीत तशा इच्छा की त्या आता पूर्ण होऊ शकत नाहीत किंवा त्या नाही आता त्या चुकीच्या आहेत ते तुम्हाला कळतंय, तर त्या इच्छांसाठी माफी मागा ईश्वराकडे, त्या स्वाहा करून टाका आणि सांगा की आम्हाला यातून मुक्त करा आता, आणि ह्याच्यात आम्हाला अडकायचं नाही आहे. ईश्वर नक्की मदत करतो. आपलं जे काही इष्ट आराध्य आहे ते नक्की आपल्याला त्यासाठी मदत करतं. तर तसं करून त्या वाईट इच्छा काढून टाकायला पाहिजेत मनातून. खूप छान. आता माझा प्रश्न असा आहे की अख्ख्या जगाला माहिती आहे की आपण क्रियायोग शिकवतात, पण त्याच्या व्यतिरिक्त असं कुठलं रहस्यमय शास्त्र आपण शिकवतात का? हो, त्यासोबतही मी काही गोष्टी शिकवते, कारण की बाबाजींचीच तशी आज्ञा होती मला. तर ओरा रीडिंग वगैरे आपण हे ॲडव्हान्स बॅचमध्ये घेतो. ब्रह्मखोज नावाचा एक कोर्स मी घेते आणि त्याच्यामध्ये तत्त्वसाधना शिकवते. खरं तर तत्त्वसाधनांबद्दल खूप गोंधळ आहे सगळीकडे. बरीच जणं तत्त्वसाधनेबद्दल बोलतात, पण खरंच तत्त्वसाधना कशी करायला हवी आणि का करायला हवी ह्याच्याबद्दल लोकांना खरी माहिती किंवा योग्य ती माहिती मिळालेली नाही आहे. तर तत्त्वसाधना का असते की तुमच्या शरीराचे सगळे तत्त्व जेव्हा बॅलन्स होतात व्यवस्थित, तेव्हा तुमचे बरेच आजार कमी होतात. अच्छा. हां, आणि आजार बरे झाले की अर्थात तुम्ही अतिशय उत्साहाने बरीच कामं करू शकता, साधना करू शकता. बरोबर. आणि त्याचा दुसरा आध्यात्मिक फायदा असा असतो की आपण जे जे काही ब्रह्मांडात आहे ते ते तुमच्या शरीरात आहे. त्यामुळे जेव्हा तुमची शरीराची सगळी बॅलन्स होतात तत्त्व, तेव्हा तुम्ही जोडले जाता निसर्गाशी खूप छान पद्धतीने, आणि निसर्गातले काही रहस्यमय गोष्टींची उकल तुम्हाला व्हायला लागते. त्यामुळे आपल्याला ती साधना खूप आवश्यक आहे. क्रियायोग हा बेसिकली तत्त्वसाधनेचाच शास्त्र आहे, पण लोकांना हे माहीत नाही, आणि त्यामुळे तुमची तत्त्व जर बॅलन्स असतील तर तुम्हाला क्रियायोगासाठी सुद्धा खूप चांगला उपयोग होतो. त्याच्यानंतर आपण म्हणजे मी जे काही सांगते त्याच्यामध्ये शिवस्वरोदय शास्त्र आहे, आणि हे अतिशय गूढ आणि रहस्यमय शास्त्र आहे की ज्याची स्वतःची अशी काही वेगळी साधना नाही, पण ते शिकल्यानंतर आपल्याला इतर सर्व साधनांमध्ये उपयोग होतो. आणि हे ज्ञान कोणतं आहे तर ज्या अमरनाथ ठिकाणी, अमरनाथ क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी स्वतः महादेवानी हे ज्ञान पार्वतींना दिलेलं आहे.
आणि असं हे ज्ञान की जे आपण असं म्हणतो की त्या ठिकाणी ते ज्ञान सांगताना एका कबुतराच्या जोडीने ऐकलं होतं आणि म्हणून मग ती जोडी अमर झाली असं लोक मानतात आणि त्या ठिकाणी ती जोडी दिसते सुद्धा एवढ्या बर्फामध्ये. तर ते असं ते ज्ञान आहे आणि ते ज्ञान अतिशय रहस्यमय आहे. तो त्या नावाचा ग्रंथच आहे शिवस्वरोदय शास्त्र. तर त्याचे 395 श्लोक आहेत आणि त्या श्लोकांचा अर्थ म्हणजे तो अभ्यास. आणि तो इतका छान आहे ना की तुम्हाला तुमची नाडी कशी ओळखायची, ती कशी बदलायची, तुमचे तत्त्व कसे ओळखायचे, तत्त्व कसे बदलायचे, तुम्हाला कोणत्या कार्यासाठी कोणती योग्य ती नाडी तुम्हाला चालवली पाहिजे, कोणतं तत्त्व उदित केलं पाहिजे, हे सगळं त्यातनं कळतं. आणि त्या पद्धतीने जर का तुम्ही गेलात तर तुम्ही प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळतं, प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळतं. इतकं ते वेगळं आणि खूप छान शास्त्र आहे. शिकतानाही मजा येते सर्वांना आणि शिकवतानाही मजा येते. तर वर्षातनं एखादी बॅच त्याची मी घेते, कारण की असं झालेलं मधल्या काळामध्ये की काही लोक शिकवत होते पण ते चुकीच्या अँगलने शिवस्वरोदयाची ओळख करून देत होते आणि वशीकरणाच्या नावाखाली हे शास्त्र शिकवलं जात होतं की कशाप्रकारे समोरच्या व्यक्तीला वशीकरण करायचं, कशाप्रकारे आपल्या फेवरमध्ये आणायचं, कशी कामं करायची. आणि हे अतिशय चुकीचं होतं, कारण की स्वतः महादेवाने दिलेलं हे इतकं दैवी आणि इतकं वेगळं शास्त्र आणि त्याला अशा प्रकारचं नाव देणं हेच सगळ्यात मोठं चुकीचं आहे. आणि म्हणून मग बाबाजींची आज्ञा झाली की तू ते जे खरं आहे ते लोकांसमोर आण. आणि म्हणून ते मी शिकवते आणि मजा येते. मला इथे शास्त्र वेगळं आहे, मलाही थोडा चेंज वाटतो, तर ते शिकवते मी. ते अशा प्रकारचे काही गोष्टी मी लोकांना सांगत असते. बरोबर. आता क्रियायोग जे आहेत, जसं आपण म्हणतो जे क्रियायोग शिकवतात, तर यालाच ॲड ऑन करून मी हा प्रश्न विचारतो की क्रियायोगाला एवढं गूढ रहस्यमय शास्त्र असं का म्हणतात? म्हणजे इतर पण असतील पण क्रियायोगला एवढं का महत्त्व दिलेलं आहे की सगळीकडे क्रिया म्हटलं का लोक खूप असे उजागर होतात, तर त्याला काय असं एवढं महत्त्व आहे? खरं तर क्रियायोग हे गूढ शास्त्र आहेच, रहस्यमय शास्त्र आहेच आणि शिवाय ते गुरु शिष्यामधली विद्या आहे. बरोबर. म्हणजे ती अशी लोकांच्या समोर केली जात नाही. गुरु शिष्याला सांगतं, शिष्य ती साधना स्वतः करतं. पण आज आपण पाहतोय की सगळ्या ठिकाणी तिचा सर्रास म्हणजे उपयोग केला जातो आहे. प्रत्येकजण गुरु बनलेले आहेत, प्रत्येकजण ते शिकवत आहेत असं. तर आता ते बाबाजी पाहतील जे काय आहे ते. पण खरं म्हटलं तर हे शास्त्र इतकं ॲडव्हान्स का आहे, कारण की कोणत्याही शास्त्रामध्ये तुम्ही श्वास घेताना तुमच्या चक्रांचं भेदन करत नाहीत. बरोबर. फक्त क्रियायोगामध्ये तुम्ही जो घेतानाचा जो प्रत्येक श्वास आहे ते तुमच्या चक्रांचं भेदन करत करत तुमच्या जी काही शरीरातली चेतना आहे त्याला मस्तिष्कापर्यंत घेऊन येतं आणि मस्तिष्कावरनं पुन्हा एक एक चक्र खाली जाऊन जिथे तुमचं त्या शक्तीचं स्थान आहे, जिथे तुमच्या माकड हाडाच्या मागे, त्या ठिकाणी पुन्हा त्या शक्तीला, त्या चेतनेला स्थिर करतं. आणि ही प्रक्रिया फक्त क्रियायोगात होते. म्हणून क्रियायोग इतका ॲडव्हान्स योग आहे. पण तो योग्य गुरुकडनं आणि योग्य पद्धतीने शिकला गेला पाहिजे, नाहीतर त्याचे दुष्परिणामही झालेले मी नेहमीच पाहते. इतर कोणी येतात माझ्याकडे लोक त्यांचे, तर त्यामुळे ते खूप काळजीपूर्वक शिकलं गेलं पाहिजे. बरोबर. व्हेरी नाईस. खूप छान. गुरुमाई, मला असा प्रश्न विचारायचा आहे की आपल्याकडे दशमहाविद्याचं पण परम ज्ञान आहे, तर ते आपल्याला कोणी शिकवलं आणि त्याच्याबद्दल थोडं सांगा. खरं तर हे कालभैरव बाबांकडनं आलेलं आहे. म्हणजे लोकांना किती खरं वाटेल हे मला माहीत नाही, पण आता तू प्रश्न विचारलास म्हणून मी सांगते आहे. तर कालभैरव बाबांकडनं दशमहाविद्येचं ज्ञान मला मिळालेलं आहे. दशमहाविद्यामध्ये खरं तर एक क्रिया येते, त्याला शक्तिक्रिया म्हटलं जातं. आता लोक जे काही बाहेर आज म्हणतात दशमहाविद्येबद्दल, त्याच्यामध्ये खरं तर ना 5% पण तथ्य नाही. बरोबर. कारण की दशमहाविद्येच्या नावाखाली लोकांनी फक्त पैसे कमवणं आणि प्रसिद्धी मिळवणं हा मार्ग, मला असं वाटतं की त्यांचा तेवढाच हेतू असावा. पण दशमहाविद्या ही फार वेगळी विद्या आहे की ते 10 चक्र तुमच्या शरीरातच आहेत. त्या 10 चक्रांवर त्या 10 देवतेंचं स्थान आहे, त्यांचे बीज आहेत, त्यांच्या साधना आहेत, त्यांचे मंत्र आहेत. आणि तेवढं केलं की तुम्हाला त्या देवतेंची प्रसन्नता मिळते आणि तुम्ही साधनेत पुढे जाता. बरोबर. असं म्हणजे अगदी सात्विक उपासना आहे ती. पण लोकांनी त्याला खूप तंत्राच्या नावाखाली फार काहीतरी अघोरी करून ठेवलं आहे आणि ज्या पद्धतीने आज बोललं जातं ना ते फार चुकीचं आहे.
कारण की मला जेव्हा शिकवलं गेलं तेव्हा मला स्वतःला असं वाटायचं की अघोर आपल्याला नको सांगायला, कारण की अघोर म्हणजे मला स्वतःला असं वाटायचं की अघोर म्हणजे काहीतरी वेगळं. तर तेव्हा मला सांगितलं गेलं की अघोर म्हणजे जे कठीण आहे, अच्छा. जे करायला कठीण आहे ते अघोर आहे. त्यामुळे तुला तो विषय माहीत नाही म्हणून तुला असं मनात शंका आहे, तर तू इतरांना सांग की अघोर वाईट नाही, अघोर म्हणजे कठीण. हे कालभैरव बाबांनी हां, हो. असं हे की जे कठीण आहे ते अघोर आहे. हो. आणि आपण जे काही दशमहाविद्याची साधना करतो त्याच्यामध्ये आपण ते तंत्र शिकतो की ज्या तंत्रामुळे, तंत्र म्हणजे टेक्निक, की जी टेक्निक आहे की जी टेक्निक केल्यामुळे आई आपल्यावर प्रसन्न होते. आणि तिची प्रसन्नता मिळवण्यासाठी आपण जी काही साधना करतो ती दशमहाविद्या. आणि अतिशय सहज आणि सोपी साधना तसं मी तर म्हणेन. फक्त तुम्ही अतिशय प्रामाणिक असायला हवे त्या ठिकाणी, कारण की ती 10 रूपच इतकी वेगवेगळी आहेत की त्या 10 रूपांचं वर्णन आणि 10 रूपांचं कार्य ऐकलं की आपल्याला असं वाटतं की बापरे, हे किती वेगळं आहे सगळं. म्हणजे आपले जे कन्सेप्ट्स आहेत की नेहमीचे नॉर्मल ते बदलायला लागतात. की देवी म्हटलं की आपला एक वेगळा कन्सेप्ट असतं हो. आणि तो कन्सेप्टला काहीतरी वेगळं समोर येतंय असं वाटतं. हो. म्हणून लोकांना कदाचित ते पचनी पडायला कठीण जात असेल. आणि त्याचे बीज आणि हे सगळे कठीण आहे, त्या बीजांचा योग्य तो उच्चारण होणं हे फार आवश्यक असतं. बऱ्याच ठिकाणी म्हणजे आज मी काय पाहते आहे त्या ठिकाणी बीजांचं वेगळं उच्चार किंवा वेगळा प्रोनाऊन्समध्ये त्यांना शिकवलं जातं. आणि त्या म्हणजे आता हल्लीच माझ्याकडे एक स्त्री आलेली, बगलामुखीची साधिका होती. तिने सांगितलं की मी बगलामुखीची साधना करते वगैरे वगैरे. आणि बीज तिने सांगितलं तेव्हा मी म्हटलं की अरे हा, म्हणजे मनात मी म्हटलं की हे तर चुकीचं बीज आहे. तर तिने सांगितलं की मला खूप त्रास झाला, मला ती साधना काही फळली नाही, मला त्याचे खूप दुष्परिणाम झाले, हे झालं ते झालं ते झालं असं तिने सांगितलं. मग तेव्हा मी तिला म्हटलं की फक्त मी तिला तो बीज सांगितला, म्हटलं तुला करायचं असेल तर हा बीज कर आणि कर. म्हटलं कधीही तुमच्या साधनेचे दुष्परिणाम होत नाहीत जर का तुम्ही ती बरोबर करत असाल. बरोबर. तेव्हाच दुष्परिणाम येतात जेव्हा तुम्ही ती चुकीचं काहीतरी करता. कारण की बीजांचे अर्थ फार गहन असतात बरोबर. आणि जर का त्याचे उच्चार चुकत असतील तर त्याचे दुष्परिणाम नक्कीच होतात. तर म्हणून मग हा बीज कर, बाकी तुला काही प्रॉब्लेम नाही, सगळं होईल व्यवस्थित असं. तर हे जे काही गोंधळ आहे ना, तो म्हणजे मी असं रिक्वेस्ट करते ह्या अशा लोकांना की पूर्ण माहिती किंवा पूर्ण ज्ञान नसेल तर प्लीज असं काहीतरी लोकांना सांगू नका, कारण की त्याचे दुष्परिणाम लोकांनाच भोगावे लागतात. आणि दशमहाविद्या हा फार वेगळा विषय आहे, फार वेगळी साधना आहे आणि सात्विक साधना आहे. त्यामुळे ती जर शिकायची असेल तर ती खरंच सात्विकपणे मन प्रांजळ ठेवून तुम्ही शिका. त्याचे खूप चांगले लाभ आपल्या आयुष्यावर, जीवनावर सगळीकडे होत असतात. बरोबर. तर तसा तो दशमहाविद्येचा विषय आहे. आणि त्याला लागूनच येणारं भैरव तंत्र म्हणून की हल्ली मी त्याबद्दलही खूप बोललं जातं. तो मला आता विचारणारच होतास. भैरव तंत्रबद्दल मला थोडंसं मी वाचलं होतं, तर मला तो विचारायचं होतं की काय म्हणजे त्याबद्दल पण लोक खूप असं हे घेऊन येतात ते प्रश्न. हो, म्हणजे जसं मी म्हटलं की दशमहाविद्यामध्ये जसं ती शक्तिक्रिया आहे, हो. तर ती शक्तिक्रिया जसं मला कालभैरव बाबांनी जेव्हा दिली ना, तर तेव्हा त्यांनी मला ती करून नव्हती दाखवली. अर्थात ते देवता आणि ते फार कमी वेळेसाठी त्यांचं दर्शन होतं, त्यामुळे त्यांनी त्याचं वर्णन केलेलं होतं. आणि ते वर्णन केल्यानंतर मला ना ती समजायला थोडा वेळ लागला. पण त्यांच्यानंतर जसं की बाबा भद्रभाऊंचं आगमन होतं आणि बाबा कसं की वातावरण एकदम असं छान करून टाकायचे. म्हणजे जेव्हा कालभैरव बाबांचं आगमन व्हायचं तेव्हा असं एकदम असं थोडंसं असं दडपण असायचं की बाबा म्हणजे एकदम असं. आणि जेव्हा बाबा यायचे ना तेव्हा मग आम्ही थोडेसे असे प्रश्न विचारू शकायचो की मला हे नाही कळलं तर हे. आणि बाबांनी मग त्याच्यावर मला ते सांगितलं की अशा प्रकारे तो बीज म्हटला पाहिजे, अशा प्रकारे श्वास घेतला पाहिजे. बरोबर. म्हणजे विचार कर की ती किती म्हणजे ती काय स्टेजला नेणारी ती क्रिया असेल. बरोबर. म्हणजे मी स्वतः करताना ना मला अनेक वेळा मध्ये ध्यान लागून जातं. मी पुन्हा ध्यानातनं जेव्हा उठते तेव्हा पुढची क्रिया होते, पुन्हा ध्यान लागतं. असं मला अनेक वेळा होतं क्रिया पूर्ण करताना. आणि जर का ती अशी सलग पूर्ण केली तरीही त्याला सहज 50-55 मिनटं लागतात. एवढी ती मोठी क्रिया आहे. तर ती क्रिया कालभैरव बाबांकडनं मिळाली. आणि त्याच्यानंतर जे काही आपण भैरव साधना म्हणजे त्यांचा जो काही बीजाचा आपण जाप करतो त्याच्यानंतर खूप वेगळं फील येतो. म्हणजे एक ते प्रोटेक्शन जाणवतं आपल्याला की आपण खूप सुरक्षित आहोत आणि कोणतीही जगातली शक्ती आपलं काही वाकडं करू शकणार नाही जर का आपण योग्य आहोत.
कारण की तुम्ही किती खरे आहात, तुम्ही किती प्रामाणिक आहात, हीच तुमची ताकद असते. आणि जर का तसं असेल तर मग कोणतंही दुष्टशक्ती तुमच्यापर्यंत पोचणं आणि हे शक्य होत नाही. म्हणजे मी तर हा अनुभव अनेक वेळा घेतलेला आहे. तर त्याच्यामुळे आपलं ते प्रोटेक्शन जाणवतं आणि मग तो वेगळा कॉन्फिडन्स जो आतमध्ये येतो ना, तो तुम्हाला खूप पुढे घेऊन जातो. तर त्यामुळे ही वेगळी उपासना आहे आणि ह्याच्यावर जगभरामध्ये खूप युनिव्हर्सिटीजमध्ये अभ्यास केला जातोय भैरव तंत्रावर. भरपूर. म्हणजे मला स्वतःला एका ठिकाणी खूप आमंत्रण आहे. म्हणजे मी त्यांना टाळते आहे सारखं की 5-6 देशातले लोक मिळून भैरव तंत्रावर काम करत आहेत आणि त्यांना माझं नाव कोणीतरी वाराणसीमधनं सांगितलं. ओके. म्हणजे मी त्यांना विचारलं की माझं नाव कुठून, कसे काय तुम्ही, तर नाही, तर वाराणसीमधनं तुमचं नाव आम्हाला सांगितलं आहे आणि जर तिथून नाव आलं आहे तर तुम्हाला नक्कीच ह्याबद्दल खूप माहीत आहे. म्हटलं अरे बाबा, खरंच मला काही माहीत नाही. त्यामुळे म्हटलं माझं नाव नका ठेवू तिथे, तुम्ही सगळे खूप छान करताय आणि इतका अभ्यास करतायत ते लोक आणि इतकं त्याच्यावर रिसर्च होतोय वगैरे. आता ते काहीतरी येणार आहेत एप्रिलमध्ये आणि मला ते त्यांचे सगळे श्लोक आणि ते काय त्याच्यावर निरूपण केलं आहे ते सांगणार आहेत आणि त्याच्यावर पुन्हा माझं मत त्यांना हवं आहे. तर खरंच मला त्यातलं काही नाही माहिती फारसं, कारण जे मला कालभैरव बाबांनी शिकवले तेवढ्या साधना मला माहीत आहेत, बाकीचं नाही. पण त्यांचा असा गाढ विश्वास आहे की नाही, आम्हाला जे काय आहे ते तुमच्याकडनं मिळणार. हां. आणि त्यामुळे असू तो तो 5 देशांच्या ग्रुपमध्ये त्यांनी मलाही ॲड केलं असं आहे. तर त्यामुळे म्हणजे हा वेगळा विषय आहे. पण खरंच ती साधना जर कोणी करत असेल ना, तर तुम्ही खूप प्रगत होता. त्यानंतर सक्षम होता तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आणि तुम्ही स्वतःला तर मदत करताच, पण इतरांचेही त्रास कमी करू शकता. पण ती योग्य पद्धतीने केली गेली पाहिजे. आज ज्या पद्धतीने बाहेर ती शिकवली जाते आहे ना, त्याच्यामध्ये खरंच काही तथ्य नाही आहे. त्यामुळे ती योग्य पद्धतीने लोकांनी शिकली पाहिजे आणि आहेत अशी माणसं योग्य, म्हणजे असतील. माझा प्रश्न होता की कुठून शिकायचं आहे? आपण शिकवता का दश महाविद्या? खरं तर मी शिकवते, पण ज्यांना बाबा सांगतील त्यांनाच. अच्छा, म्हणजे हां, म्हणजे मी स्वतः असं नाही कोणाची निवड करत. आतापर्यंत ज्यांना दशमहाविद्या दे असं सांगितलं गेलं ना, त्यांनाच मी दिले. असं स्पेसिफिक एक नाव सांगा आम्हाला. म्हणजे आपले सिनियर साधकांमध्येच काही आहेत साधक की ज्यांना दिली गेली आणि जे नेहमी माझ्यासोबत असतात आणि ज्यांना बाबांचं दर्शन झालेलं आहे आणि बाबांनी सांगितलं की इसे देना वो ज्ञान, तर त्यांना मी ते दिलेलं आहे. नाही, बाबा भद्रभाऊ. हो, फिल्ममध्ये त्यांचा उल्लेख खूप जबरदस्त म्हणजे अजूनपर्यंत भारतांना माहिती नाही की शंकर भोलेनाथांची परछाई म्हणजेच भद्रभाऊ. जबरदस्त काम आहे त्यांचं. तर मला त्याच्यावर एक सांगायला आवडेल की मला काही लोकांनी असं प्रश्न विचारलेले की हिंदीत कसं बोलतात, मग ते मुसलमान आहेत का, असं काही लोकांचे पॉडकास्टला पण काही हे होते. तर कमेंट्स वाचून मला खरंच म्हणजे कीव आली. म्हणजे खरंच सॉरी टू से, पण मला वाईट वाटलं, कारण की भाषेवरनं अशा प्रकारचे अंदाज लावणं ही किती चुकीची गोष्ट आहे. जर म्हणजे बाबांनी चिरूट जलती हे पुस्तकात मी ते दिलंय त्यांचं वाक्य की भाषा और पोशाख से धर्म नाही बनता. बरोबर. हे त्यांनी सांगितले की तुमच्या भाषेमुळे आणि तुम्ही काय पोशाख केले त्याच्याने धर्म बनत नाही. धर्म हा तुमच्या आतमधला जो तुमचा इमान आहे त्याच्याने तुम्ही धर्मनिष्ठ आहात ते कळतं. आणि धर्म म्हणजे आपण कोणत्या पर्टिक्युलर धर्म नाही, जो तुमचा मानवतेसाठी जो धर्म आहे त्याचा आपण विचार करतो. आणि त्यात जर तुम्ही अतिशय प्रामाणिक असाल तर तुम्ही धर्मनिष्ठ आहात. त्यामुळे मग हे बाकीचे सगळे सोंग कशासाठी आपण विचार करतो. आणि मी असंही त्या व्यक्तीला म्हटलं की जर का बाबा मुसलमान असते, की चला मी तुमच्यासारखं 2 मिनटं विचार करते की बाबा जर का मुसलमान असते, मला काही नसता फरक पडला, कारण की माझ्यासाठी ते गुरु आहेत. पण मग त्यांनी मला वेगळ्या साधना शिकवल्या असत्या, नमाज पडायला शिकवलं असतं किंवा आणखीन काही. बाबांनी मला देवी उपासना नसत्या दिल्या, मला दशमहाविद्या नसती सांगितली, मला गायत्रींचे यज्ञ करायला नसते सांगितले. त्यामुळे जर का हे सगळं येतं आहे तर त्याच्यावरनं तरी लोकांनी अंदाज काढला पाहिजे. आणि हिंदी तर शंकर महाराजही बोलतात, आजोबाही बोलतात, स्वामी समर्थ. मग गया नाही जिंदा हो कोणाचं वाक्य आहे. त्यामुळे भाषेवरनं असे अंदाज लावणं ही चुकीची गोष्ट आहे. इवन स्वामींचं जी आरती आहे त्यामध्ये स्वामी का है यवने पुछले, अक्कल से पहचानो हो, समाधी जडदा म्हणे स्वामी तुम खुदा हो, म्हणजे स्वामीच खुद आहे. असे काही शाबरी मंत्रामुळे लोकांना ते थोडंसं जसं फकीरी टायटलवर केवढं झालं हो होतं ना, हो. तसंच ते आहे. खरंच हे भैरव तंत्र आणि
हे खूप रहस्यमय गोष्टी आणि ह्यामध्ये हात टाकण्याच्या आधी हो प्रॉपर गुरु असणं हे खूपच गरजेचं आहे. मी सर्वांना आवर्जून सांगतो की हे थोडंसं हादरल्यासारखं म्हणजे वाटलं मला. आणि सर्वांना ही रिक्वेस्ट आहे की म्हणजे प्रॉपर गुरुशिवाय पर्याय नाही अशा मोठ्या गोष्टींचा. बरं गुरुमाई, मला भरपूर कमेंट्स येतात त्यामध्ये असं तुम्हाला इतके परमात्मा भेटायला येतात. जेव्हा फिल्ममध्ये पण श्री स्वामी समर्थ भेटायला आले तुम्हाला, किती छान बोलले. आणि स्वामी समर्थ महाराज माहुतर बाबाजीशी बोलतात हे ऐकायला आणि पाहायला किती एकदम वेगळं अनुभव होता. आणि तुमच्या बर्थडेला पण तुम्हाला परमात्मा येतात विश करायला. ते यावर्षी तर यायचं, पण मागच्या वर्षी असं कोण आले होते बर्थडेमध्ये? मागच्या वर्षी तेव्हा हे होतं, बॅच होती, कारण की मी माझ्या जन्मतिथीच्या दिवशी पण काम करते, तर त्यामुळे तेव्हा बॅच होती आणि ती ऑफिसमध्येच होती गोराईला. आणि त्या बॅचला दीपा पण होती, ओके. म्हणजे ती ॲडव्हान्स बॅच होती, तर त्यामुळे तीही आलेली होती. आणि शूटिंग सुरू होणार होतं त्यावेळेला, कारण जानेवारीच्या 1 तारखेला शूटिंग सुरू झालं, तर तेव्हा ती होती. आणि नेमकं बाबांचं आगमन झालं. त्याच्या आधी महाराज येऊन गेले, शंकर महाराज, आणि ठाकूरजींचं पण आगमन झालं. आणि त्याच्यानंतर बाबा आले आणि आम्ही सगळे बसलो आहे वगैरे. आणि ती होती तेव्हा बाबांनी तिला, मी म्हटलं तू जरा पुढे ये, जरा आशीर्वाद घे. तर ती आली पुढे आणि बाबांनी तिला तेव्हा सांगितलं, तुम बुढ़िया का प्रतिबिंब कैसे बनोगी. मग तिला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की ज्या सिक्रेट होत्या थोड्या. बरोबर. आणि मग त्याचं तिने पालन केलं आणि खूप प्रामाणिकपणे त्याचं पालन केलं तिने. आणि तिला सांगितलं की इमान से करना, असं सांगितलं की जो भी करोगी इमान से करना. मग तिने ती खूप मेहनत घेतली आणि बाबांचे आशीर्वाद तिला मिळाले. आणि खूप छान परफॉर्म केलं, खूप छान केलं तिने. जबरदस्त. त्यामुळे सगळ्यांना, म्हणजे किती साधकांनी सांगितलं की आम्हाला खरंच गुरुमाईच आहेत समोर, असंच वाटत हो होतं. हो. इव्हन त्यांचे पोस्ट पण मी बघतो ना कधी, तर असं दिसून येते की अरे गुरुमाई आहे. तुमचं प्रतिबिंब दिसतं त्यांच्यामध्ये. हो एवढं जबरदस्त परफॉर्म केला त्यांनी. हो. हां. आणि अजून कोण आले होते ह्या बड्डेला? या बड्डेला महाराजांचं आगमन झालेलं. आणि मला असं मनात होतं की आता बाबा येतील, आणि मी म्हणून वाट पाहत होते. आम्ही बसलेलो आणि महाराज आले तेव्हा असे सरळ बसले, म्हणजे सुखासनात, नेहमीच्या त्यांच्या ह्याच्यात नव्हते. आणि मला म्हणाले, ओळखलंस का मला? तर मी विचार करते की बापरे, आपला आज परत गोंधळ नको व्हायला. म्हटलं कोण असतील, कारण असे बसतात ठाकूरजी, पण ठाकूरांची हाताची मुद्रा असते, ह्यांची नाही आहे. त्यामुळे मी विचार करते की कोण असतील. आणि महाराज मला म्हणतात, ज्याची वाट बघतेस ना तो आज येणार नाही आहे. तर त्यामुळे मनातून असं झालं की अच्छा, म्हणजे आज बाबा नाही येणार. बरं. आणि बरं, नाही तुला ओळखता येत आहे असं म्हणाले, आणि थांब मी आता माझी पोज घेतो असं म्हणाले. आणि असे बसले. आणि बसल्यानंतर मी एकदम असं तर अशी जवळ म्हटलं, महाराज तुम्ही आहात, असं. म्हणजे अगदी असं मला इतका आनंद झाला की अरे महाराज तुम्ही आहात, असं. काय बोलतात तुमच्याशी, जरा सांगा ना आमच्या आवडीच. देव तुमच्याशी काय, म्हणजे तुम्ही आणि परमात्मा काय डिस्कस करतात, म्हणजे थोडंसं 1-2 गोष्टी, असं सस्पेन्स असेल थोडंसं. काही गोष्टी तर सिक्रेट असतात की ज्या गरजेच्या आहेत त्या, पण बाकी चर्चा हीच असते, तुला दिलेलं काम करतेयस, आम्ही खुश आहोत, चांगलं चाललंय, करतेस व्यवस्थित. सोबत जे काही कोणी साधक असतात त्यांची थोडी थट्टा करतात. आणि एक गमतीचा विषय की त्या दिवशी मिठाई होती, तर त्यामुळे मी सांगितलं, म्हटलं महाराज तुम्ही मिठाई खाणार ना? मी ना जरा डाएटवर आहे असं म्हणाले. आणि मला ते कळलं नाही की ते असं का म्हणाले. तर मला म्हणाले की मी ना जरा डाएटवर आहे. तर म्हटलं महाराज काय हे, आज तुम्हाला खायला हवं ना, तू कुठे खाल्ली आहेस अजून, असं. कारण तेव्हा खरंच मी नव्हती खाल्लेली, कारण की प्रसाद ठेवला होता आणि प्रसाद तो उचलला गेला नव्हता. बरोबर. आणि महाराज आले म्हणून मी तो प्रसाद असाच पुढे घेतला. तर ते म्हणाले की तू कुठे खाल्लेस अजून. मग मला कळलं की अरे आपण नाही खाल्ली आहे, म्हणून महाराज मस्करीने म्हणतायत की डाएटवर आहे, म्हणजे मी नाही खाल्लंय अजून. केवढं ते बारीक लक्ष. हो ना, किती. आणि म्हणजे असं की काय बोलणार, म्हणजे खरंच म्हणजे छान, म्हणजे ऐकून आम्हाला एवढं बेस्ट वाटतंय की हा जबरदस्त. म्हणजे आपल्या देशात, म्हणजे भारतात आपण जन्म घेतोय, हेच किती मोठी गोष्ट आहे. आपल्याला किती काय. हो, खरंच आपल्या सगळ्या माऊली आहेत की जे आपले संत आहेत, आपण त्यांना गुरु म्हणतो. त्यांच्या इतकं प्रेमळ ना कोणीच असू शकत नाही. आणि त्यांचं प्रेम इतकं निस्वार्थी असतं
की आईसुद्धा कुठेतरी थोडा स्वार्थ ठेवते आपल्या मुलावर प्रेम करताना, की आज मी ह्याला पाहते, म्हातारपणी हा मला बघेल. पण गुरुना कसलाही स्वार्थ न ठेवता आपल्यावर नितांत प्रेम करतात. आणि खरंच म्हणजे मला खरंच कधी कधी इतकं भरून येतं ना, की हे प्रेम ना सर्वसामान्य माणसं समजू शकत नाहीत. नाही बरोबर. आणि ह्या अगदी ह्या देवता आहेत, सगळ्या देवतांच्याही पुढे गुरुचं स्थान असतं. त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन आपण किती क्षुल्लक आणि क्षुद्र गोष्टींच्या अपेक्षा करतो, बरोबर. की माझं हे काम होऊ दे, माझं ते काम होऊ दे, माझं ही समस्या आहे, ती समस्या आहे. हे का नाही समजत, की जेव्हा गुरूंचे आपण प्रिय होतो, लाडके होतो, तेव्हाच आपल्या सगळ्या समस्यांचा अंत होतो, त्या सॉल्व करण्या इतके आपण सक्षम होतो. बरोबर. त्यामुळे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, की कधी गुरूंच्या नजरेत तुम्ही याल. बरोबर. म्हणजे जसं बाबा म्हणतात, की कीचड में गिरो, गोबर में गिरो, लेकिन गुरु की आँख से मत गिरो. तर वाह. ते किती आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, की आपलं प्रत्येक गोष्ट अशी असायला हवी, की गुरूंना त्याबद्दल अभिमान वाटेल. म्हणजे मी तर नेहमी हा विचार करते, की बाबा असं काही मनात एखादा विचारही असा नको, की मी प्रत्येक काम करताना असा विचार करते, की आवडेल ना त्यांना, हे त्यांना आवडलं असेल ना, ते काय विचार करतील त्यांना. म्हणजे मी खाताना, मी कुठे जाताना, प्रत्येक गोष्टीसाठी. आणि इतकं त्यांचं माझ्यावर बारीक लक्ष असतं, की ते प्रत्येक भेटीत मला सांगतात, खाण्यापिण्याचं लक्ष ठेव, पौष्टिक खात जा. फिल्ममध्ये आहे हे वाक्य येतं, नेहमी येतं, पौष्टिक आहार घे, नीट खा, नीट. बरं. म्हणजे इतकं, की अरे कोण इतकं प्रेम करू शकतं खरंच. आणि मग ते एक भेट झाली ना, की पुढचे किती महिने ना असे त्या धुंदीत जातात माझे, की त्या आठवड्यात त्यांची ती अदा, त्यांची ती म्हणजे असे माझ्यासाठी ना अगदी जागतिक लेवलचे हिरो आहेत हे सगळे, की त्यांना काही तोडच नाही असे. त्यामुळे ते फक्त आठवणं, ते स्मरण करणंच माझ्या चेहऱ्यावर हसू आणतं कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी. त्यामुळे ना हे सर्वसामान्यांनी, सगळ्याच साधकांनी हे समजावं, की त्यांच्याकडे आपण ज्या अपेक्षा करतो ना त्या नका करू. तर तुम्ही असं स्वतःला बनवा, की तुम्ही त्यांना आवडाल, आणि मग बघा कसं आपलं जग छान होतं ते. आमचा असा विषय चाललेला, की म्हणजे मी विचारलं आता माझ्या बड्डेच्या दिवशी, की म्हटलं बाबा किती प्राण्यांना त्रास दिला जातोय आणि खूप त्रासात आहेत सगळे. कोणाला विचारलेलं? शंकर महाराजांना म्हटलं किती त्रासात आहेत सगळे. म्हटलं बघा ना, त्यांना जेवण नाही द्यायचं म्हणतात, हे नाही, पण तरी म्हटलं मी करते. म्हटलं मला काय कोणी बोलेल काय, मी लक्ष देत नाही, मी ना ते करते, मला जेवढं जमेल तसं. आणि मला ना आठवून पण फार त्रास होतो, म्हणजे की त्यांना ते त्रासात आहेत. तर ते आम्हाला बाबा म्हणाले, की म्हणूनच ग तू आमची लाडकी आहेस, वाव. असं म्हणाले. आणि ना असं वाटतं, की आता मनाने असं माझं वजन वाढलं असेल अगदी, असं म्हणजे असं एकदम होऊन जातं. आणि किती छोटं काम आहे ना, की मी करते ते, असं काय मोठं असं नाही आहे, त्यांनी जे सांगतात तेच मी करते. पण त्याच्यात पण त्यांचं इतकं प्रेम मिळतं ना, तीच माझी खरी ताकद आहे. त्यामुळे मी ना कशाला घाबरत नाही, फक्त आठवते आपल्याला त्याने ॲप्रिशिएट केलं आहे, विषय संपला, आणि मी माझं काम करत असते. खूप छान. म्हणजे असं भारून आलं आणि तुमचं इमोशन थोडंसं हे झालं, की खूप छान. हो, एक आणि गुरु म्हणून आणि मी शिष्याचं सगळ्यांना नातं सांगते, ते कसं असलं की पाहिजे. प्लीज प्राण्यांना मदत करा. मी हे सगळ्यांना सांगते, कारण की ही सगळी ईश्वरी रूप आहेत जे आपल्या अवतीभोवती दिसतात. तर त्यांना त्रासात बघून तुम्ही कसं काय आनंदाने जगू शकता? दुसऱ्याचा त्रास बघून आपल्या चेहऱ्यावर हसू नाहीच आलं पाहिजे ना. आपण मग कसे माणूसही म्हणायला आपल्याला लाज वाटायला पाहिजे. मग तसं असेल तर कोणाला हरवून आपण नाही जिंकू शकत. नाही ना. त्यामुळे प्रेम करा सगळ्यांवर. जे काही उपाशी समोर तुमच्या आलंय त्याला अन्न द्या. तुम्ही त्याला जी काही मदत करू शकता ती करा. तुमच्या घरात किती मांजरी आहे? माझ्या घरी 3 मांजरी आहेत, ऑफिसमध्ये आहेत, हो. त्यानंतर रस्त्यावर अशा आहेत. रस्त्यावरचा मला एक्सपिरियन्स लोकांना सांगायचं आहे. कसं आम्ही बसलो होतो, कुमार सर, अमित सर आणि तुम्ही आणि मी होतो. तर तेव्हा आपण पोस्ट प्रोडक्शनमधून खाली आलो हां. आणि ती यशराजची गल्लीमधनं अंधेरीच्या आपण निघालो होतो बाहेर, हो, बरोबर. हो. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे तो पेडिग्री खाऊचा डबा होता. हो. तर प्रत्येक एक ठिकाणावर एक मांजर होती, हो. जी तुम्हाला येऊन भेटत होती. हो. आणि तुम्ही प्रत्येकानं म्हणजे असे 7 मांजरी, मी माझ्या 15 वर्षाच्या आयुष्यात त्या रस्त्यावर एकही मांजर पाहिले नाही. आता ऑडिशनला वगैरे इथं भरपूर आम्ही असं जातो, तर मी कधीच असे मांजरं वगैरे पाहिले, कुत्रे पाहिले, मांजरीने पाहिले. तुम्ही कशा मांजऱ्या ते शोधून काढल्यात आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मांजर भेटत होती. आणि 1-2 ठिकाणी तर मीच दिलं, म्हणजे तुमच्याकडनं तो डब्बा घेऊन. एकदम
जबरदस्त आहे हो म्हणजे. मला आणि मी विसरून जाते तेव्हा आपण गुरुमाई वगैरे आहोत, आपल्याला लोक ओळखत हां. असतील वगैरे, बरोबर, बरोबर. कोणीतरी बघेल हो. वगैरे, अगदी विसरून जाते मला. आणि बरोबर. इतका आनंद मिळतो ना, मी जिथे रिक्षा थांबवते ना, तो रिक्षावालाही 10 मिनिटं ना असं हरकून बघत राहतो, ही बाई काय करते म्हणून. आणि मी अगदी बोलत पण असते त्यांच्याशी की तू हे खा बरं, अरे तू तिकडे नको जाऊ, तू हे खा, अरे तू असं, म्हणजे त्यांच्याशी मी बोलत पण असते. वा. आणि गाड्या येतील म्हणून मी स्वतः रस्त्याच्या मध्ये जाते, त्यांना असं घेऊन येते वगैरे. तर 10 मिनिटाचा तो माझा एक आवडता कार्यक्रम असतो. आणि त्या Very नाही nice. दिसल्या ना तर मी विचार करते की का नाही बरं आज भेटल्या, कुठे गेल्या, खाल्लं असेल का याने, का उपाशीच झोपल्या असतील, कारण की मी ऑफिसमधून लेट येते, त्यांची ती झोपायची वेळ पण असते कधी कधी, पण तरीही असतात अशा बसलेल्या आणि Very मला त्या nice. भेटतात. मला खूप खूप आवडता कार्यक्रम असतो तो दिवसभरातला. मॉरल ऑफ द स्टोरी असं आहे की सर्वांनी प्राण्यांवर आवर्जून प्रेम प्रेम करा. करा, हो, कारण का खरंच. त्यांचं कोण आहे या हो. जगात. हा खूप मोठा विषय आणि खूप छान हो. आपण आणि कोण कोणाच्या रूपाने तुमच्या समोर येईल तुमची हा, हे परीक्षा सांगता येत घ्यायला, हे खरंच सांगता येत नाही. असं समजून तरी निदान मदत करा बरोबर. की समोर आलेला, म्हणजे जसं की मी असं सांगते सगळ्यांना की शिवभावे जीव सेवा करा, म्हणजे समोर आलेला शिवच आहे असं समजा आणि त्याची सेवा करा. सुपर डीप. हां, इतकं जर सिम्पल आपण ठेवलं ना तर मग काहीच तुम्हाला कुठे अडचण येणार नाही. बरोबर. कारण अगदी तुम्ही शिवापर्यंत शिवाची वाट पाहताय पण समोर आलाय त्याला तुम्ही शिव मानतच नाही, असं का? तर शिवभावे जीव सेवा करा, हे जे आलेत ना ते बस तुझ्यात शिवच आहे असं मला दिसतंय आणि त्याची सेवा करा. गुरुमाई खूप छान आणि हे खूप डीप होतं. मला आता थोडंसं पॅरानॉर्मलबद्दल आपले काहीतरी एक्सपिरियन्स शेअर करा. आमच्या लोकांना खूप आवडतात, तर मेसेज करतात. बघा मी सांगते पण कोणी भूत उतरायला यायला नको माझ्याकडे. नाही येणार. कोणी येऊ नका, फक्त ऐका. ओके. ॲक्च्युली ना मी ह्याचे अनुभव खूप आधीपासून घेते आहे. एक मिनटं तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी कुणाल शिंदे, मागच्या 17 वर्षापासून बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक डायरेक्टर आणि ॲक्टर म्हणून कार्यरत आहे. जर कोणाला माझ्याकडनं ऑनलाईन किंवा ऑफलाईन ॲक्टिंग शिकायची असेल तर त्यांनी त्वरित मला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट करा. कंटिन्यू. म्हणजे घरी बॅचेस होत्या तेव्हाही मला ते अनुभव आले. त्याच्यानंतर जेव्हा मी असं कधी बाहेर जायची, म्हणजे तसे तर खूपच अनुभव आहेत पण त्याच्यातले काही मोजके मी सांगते. एकदा दादरला बॅच होती आणि बॅचला ना आपले पोलीस डिपार्टमेंटचे DCP त्या बॅचला होते आणि मला काही माहीत नव्हतं, कारण की मी काय कधी कोणाला लिस्ट पण पाहत नाही आणि कोण कोणत्या हुद्द्यावर काम करतं वगैरे, कोणाचं काय प्रोफेशन आहे मी कधी आजही नाही पाहत मी. आणि बॅच सुरू झाली, एक लेडीज जी आली ना तर मला तिच्याकडे बघून काहीतरी वेगळं वाटलं आणि मी म्हटलं की ठीक आहे असेल काहीतरी, असं मी विचार नाही केला. पण जसजशी साधना सुरू झाली ना तसतसं मला तिच्याकडे काहीतरी वेगळ्या व्हायब्रेशन जाणवायला लागल्या आणि त्याच्यानंतर तिने असं मध्येच डोळे उघडले, सगळे ध्यानस्थ असताना हसली माझ्याकडे. तर मला असं वाटलं की तो त्या काळात सतत आगमनं आणि सतत भेट व्हायची कोणाकोणाची, तर मला असं वाटलं की असेल कोणीतरी आपल्याला भेट, आज काहीतरी दर्शन होईल. तिने असे हात पुढे केले मला, मीही तिला असे हात दिले आणि तिने असे हात पकडले माझा पटकन आणि पकडलं तर तिचं दाबायला सुरुवात केली, अशी बोटं माझी एकदम दाबायला लागली ती. आणि मला कळे ना की असं का, असं काही कोणी करत नाही. तर मला ना, आणि तिचा आवाज असा थोडा घोगरा झाला होता, म्हणजे लेडीज आणि जेंट्स मिक्स होतो ना आवाज, तसा झालेला. आणि ती मला म्हणाली की तू मध्ये येऊ नकोस, मी हिला घेऊन जाणार आहे, असं तिने आवाज बोलली. तर मला कळलं की आपण आता अडकलो. तर मी ना तिला त्याच फोर्सनी असं खाली ओढलं, तर ही ताकद कशी आली मला कळलं नाही. खुर्चीवरनं मी तिला खाली ओढलं आणि हात सोडवून घेतले. ती पडल्यामुळे हात सुटले पटकन, तर मी बाजूला झाले आणि मग ना ती खूप किंचळायला लागली, खूप, म्हणजे अगदी तो असं फिअर फाईलसारखा शो झाला की ती खूप किंचळती आहे, अशी गडबडा लोळती आहे, ओरडते आहे, मला असं पकडण्याचा प्रयत्न करते आणि मी वाचवते आहे स्वतःला. आणि त्याच्यानंतर मी संधी बघत होते की हिची कधी मान धरून मी बाबाजींच्या फोटोकडे तिला हे करेन. आणि खरंच तशी संधी मिळाली, मी तिची मान धरली. ती ताकद पण कशी आली कळलं नाही, ती व्यवस्थित हायटेड होती अशी. तिला मी असं धरलं आणि बाबाजींच्या फोटोकडेचं डोकं असं आपटलं जोरात. त्यानंतर ती किंचाळली, खाली पडली आणि अशी बेशुद्ध झाल्यासारखी झाली. आणि माझी एनर्जी इतकी वाढलेली ना की अगदी थरथर थरथर, म्हणजे मला असं एनर्जीचा आवाज येत होता शरीरामध्ये, असं सन 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 असं एकदम झालेलं. आणि नंतर ती उठली आणि अशी नॉर्मल साडी वगैरे नीट केली आणि मग काय झालं म्हणाली अगदी असं. तर मी तिला म्हटलं काही नाही, बस बस म्हटलं वरती. पण माझी ती एनर्जी इतकी होती ना आणि मी असं पटकन म्हणाली मला चहा पाहिजे,
असं म्हटलं एकदम 4 जण चहा आणायला धावले. मला कळलंच नाही की मी का असं चहा मागावामध्येच. बरोबर. आणि त्याच्या आधी असं झालेलं की एक लेडीज ह्या साईडची म्हणजे असं मध्ये रस्ता असतो ना, ह्या बाजूला ती बाई होती जिच्याकडे ती वाईट एनर्जी, आणि ह्या बाजूला एक लेडीज बसलेली. ती ना नमाज पडली, म्हणजे तिने बसल्या बसल्या तो असा कलाम वाचला वगैरे. तर मी विचार केला की कोणीतरी फकीरांचं आगमन असेल किंवा काय. आणि मग तेव्हा मला कळलं, नंतर लक्षात आलं की ते पूर्ण वेळ ते आगमन होतं जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा. म्हणजे ते जे काही कोणी होते ते मदतनीस होते तिथे त्यावेळेला. आणि हे सगळं झाल्यानंतर ती नॉर्मल झाली, मग ध्यानात बसली. आणि तेव्हा तिने मला उठल्यानंतर सांगितलं की तिला बाबाजी दिसले ध्यानात नंतर, आणि त्यांनी तिला म्हटलं की झालीस ना आज मोकळी असं. आणि मग तिने ते सांगितलं की तिला कोणीतरी एक व्यक्ती लाईक करायची, आणि ती व्यक्ती नंतर ॲक्सिडेंटमध्ये गेली, आणि तेव्हापासून तिला खूप त्रास सुरू झाला. तर ती कदाचित ती व्यक्ती होती, आणि ते मला सांगत होते की मी हिला घेऊन जाणार वगैरे. आणि मी त्यांना सांगत होते की तू ह्या जगातला नाहीस, त्यामुळे तू असं काही करू शकत नाहीस, आणि तुला जावं लागेल असं मी म्हणत होती. आणि तेव्हा ते चिडलेले होते भरपूर. आणि असंच एकदा झालं पार्ल्याच्या बॅचला, नाही गिरगावच्या बॅचला. तर त्या ठिकाणी सुद्धा एक लेडीजच होती, आणि ती पूर्ण वेळ म्हणजे अशी मध्ये मध्ये किंचळायची. तर हॉलमधली लोक अशी थोडी डिस्टर्ब व्हायची, तर मी सगळ्यांना असं हे करायचे की लक्ष नका देऊ. आणि ती किंचळायची, आणि असं मध्येच काहीतरी मला ओरडून म्हणायची तिकडनं की गप्प बस वगैरे, असं शांत राहा, तू बोलू नकोस, गप्प बस असं मला म्हणायची. आणि मी काय करायची, अभिमंत्रित करायची जल, आणि कोणाला तरी सांगायची की जा तिकडे शिंपडा तिच्यावर. ती शिंपडला का ती किंचाळायची, थोडा वेळ अर्धा एक तास गप्प बसायची, पुन्हा थोड्या वेळाने तिचं सुरू व्हायचं, असं चाललेलं. आणि असाच दिवस गेला पूर्ण. आणि तिला इतका त्रास होत होता, म्हणजे मला कळत होतं की ह्या बाईला खूप त्रास आहे. शरीर तिचं संपूर्ण थरथरायचं, ती खाऊ नाही शकायची, ती नीट काही ग्रहण करू शकत नव्हती मी काय शिकवते आहे ते. आणि सगळे डिस्टर्ब पण होत आहेत, तिचे अक्षरशः काही अंतर सोडून लोक बसलेले तिच्यापासून, असं झालेलं. आणि आता हॉल मोठा म्हणून ते शक्य झालं, छोट्या हॉलमध्ये हे नसतं शक्य झालं. आणि नंतर शेवटी जेव्हा प्रसाद घ्यायचं असतं, तर तेव्हा प्रसाद दिला जात होता, तर ती यायला तयार नाही पुढे. तर मी तिला असा आग्रह केला की ये पुढे प्रसाद घे. तर ती नाही म्हणत होती, मला नाही घ्यायचं आहे वगैरे असं. तर म्हटलं नाही, तुला खावाच लागेल, तू घे प्रसाद घे. तर तिच्या हातावर प्रसाद दिला गेला, तर तो हात असा तिच्या तोंडापर्यंत जात नव्हता, असं कोणीतरी मागून तिची मान खेचत होतं. अरे म्हणजे ती हात असं करते आणि तिची मान अशी मागे मागे कोणीतरी खेचतंय असं दिसत होतं. आणि आवाज पण तिचा तसाच, कसा मिक्स 2 माणसं बोलल्यासारखा. आणि मग मी तिला सांगितलं की तुला तो खावाच लागेल, तू इथे दिसतेत ना तुला कोण कोण आहेत अजून, तुला खावा लागेल. आणि तो खाल्ला तिने प्रसाद. त्यानंतर ती खूप किंचाळली, अशी खाली पडली, आणि खूप अशी हात वगैरे आपटायला लागली, खूप राग व्यक्त करत होतं ते कोण होतं ते. तर मी म्हटलं की शांत राहा, आपण शांतपणे बोलू शकतो ना, म्हटलं तू माझ्याशी बोलू शकतं, म्हटलं काय असेल ना त्यात कोण आहे, लेडीज आहे जेंट्स आहे माहीत नाही, त्यामुळे म्हटलं तू माझ्याशी बोल काय आहे ते, म्हटलं तू असा त्रागा नको करू. मग त्या जीवाने ना स्वतःचं नाव सांगितलं, आपण कशी आत्महत्या केली ते सांगितलं, की मी बिल्डिंगवरून उडी मारली, मला असं डिप्रेशन होतं आणि असं, पण ही मला आवडते आधीपासून, आणि त्यामुळे मी आता हिच्याबरोबर आहे आणि मी राहणारच हिच्याबरोबर, मी हिला घेऊनच जाणार, असं त्यांनी सांगितलं. आणि मग मी त्याला सांगितलं की तू म्हणजे खूप समजवलं आधी तर, की कारण कळत होतं की यंग मुलगा आहे कोणीतरी. तर मी सांगितलं की तू असं करू शकत नाहीस, हे जग तुझं नाही, तर तू चुकीच्या जगात वावरतो आहेस, तुझ्यासाठी हे नाही आहे, तुला इथून जावंच लागेल वगैरे. मला इतरही उपाय येतात, मी त्याला थोडं घाबरवलं, पण म्हटलं मला इतरही उपाय येतात, तुला माहीत आहेत म्हटलं, मी तुला चांगल्यापणे सांगते, तर म्हटलं तू जायचं. तो म्हणाला हो मी जाईन. 4 दिवसानंतर तो खरंच गेला. पण तो एक अनुभव म्हणजे सगळ्या लोकांनी पाहिलं समोर, हे दोन्ही अनुभव की लोकांसमोर घडलेल्या घटना आहेत, की कशाप्रकारे आवाज वेगळा येतो आहे, पुरुषही त्या स्त्रीच्या मुखातनं बोललेल्याचा आवाज येतो आहे, तिचं शरीर कशाप्रकारे खेचलं जातं आहे, कशाप्रकारे तिचं हे म्हणजे खरंच फार कठीण होतं त्या स्त्रीसाठी. क्रियायोग साधनेने खूप मदत होते या सगळ्या गोष्टींना. आणि नामस्मरणाने मेन म्हणजे तुमचं शरीर देह ना साधनेसाठी वापरला गेला पाहिजे. बरोबर. की एकदा का तुमच्या देहाला ती पवित्रता आली ना, मग हे अशा काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकत.
लोकांना सगळं ऐतं पाहिजे. कोणीतरी आम्हाला असं झाडफूक केलं की आमचं भूत निघेल असं नाही. तुम्ही स्वतः तितके पवित्र व्हा की तुमच्यापर्यंत ह्या दुष्टशक्ती येणारच नाहीत. येणारच नाही. आणि हे जे लोक जे ब्लॅक मॅजिक करतात, म्हणजे कुठला तरी ऑरा पकडून आणि ते आजकाल एवढा हिट चाललाय विषय हो हा ना, भरपूर. हो. तर त्याच्याबद्दल काहीतरी सांग की म्हणजे ह्या म्हणजे लोकांची मला कसं वाचायचं. म्हणजे माझा अनुभवांमधला एक असा होता की रात्री मला माहिती आहे की माझं काहीतरी वेगळं कार्य सुरू असतं, की मी हो, जरी हो, झोपले हो. तरी माझं ऐकलंय वेगळं मी ते. काहीतरी कार्य असतं. हं. तर मी एकदा असं सहज ना झोपताना म्हणाले की मला झलक दाखवा ना की मी नक्की काय करते रात्री असं. आणि झोपले आणि थोड्या वेळाने ना मला समोर 2 काळी माणसं अशी माझ्या मी देवघरातच झोपते, त्यामुळे सगळीकडे इथे देवघर, इथे मूर्त्या, फोटो सगळं आहे आणि मी झोपली आहे आणि असं खालीच गादी टाकलेली आणि झोपले आणि ती 2 माणसं मला अशी उभी दिसत आहेत. तर मी अशी उठले आणि त्याला धक्का मारला जोरात. म्हटलं ए तू इथे कसा, असा धक्का मारला आणि त्यातल्या एकाने मला धक्का मारला आणि असं धक्का मारल्यावर मी इतकी मागे गेले ना की ती गादी पण माझी सरकली, मी पण अशी मागे गेले अरे बापरे. आणि मी अशी आले आणि म्हटलं थांब मी लाईट लावून बघते कोण आहे आणि असं बटन दाबलं आणि बघते तर कोणी नाही. आणि हा इतका जिवंत जागृत अवस्थेतला अनुभव म्हणजे की असं की बघितलं मी अगदी स्पष्ट दोघेच माणसं इथे. आणि मग मला आठवलं की आता आपण झोपताना बोललो होतो की जरा झलक मला दाखवा, मी रात्री काय करते. म्हटलं पुरे झलक. म्हणजे हे खरंच असं आपल्यासोबत ते झलक दाखवणे असं झालं. हो, म्हणजे मी असं इच्छा केली की मला झलक दाखवा की काय नक्की मी रात्री करते, कोणत्या प्रकारची कामं असतात आणि मला हा असा अनुभव झाला. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की मग पुरे बाबा झलक पुरे असं करून मी झोपले. म्हणजे आश्चर्य वाटलं मला की हे असं काय पण माहिती ते काय गेले असेल. हो, मग नाही दिसले ते मला. मला म्हणजे खरं सांगू तर मला असं हे आधी सांगितलं होतं की तुमच्यासोबत पण कोणतरी एक लागतं, म्हणजे की सेवक पण लागतो जेव्हा तुम्ही, कारण का काही ॲक्टिव्हिटीज तुमच्याकडनं होतात भरपूर. मी ऐकलं की एकाने सांगितलं होतं की तुम्ही असे झोपले होते आणि फटाफट पद्मासनमध्ये आले होते रात्री, तर ती स्वतः असे घाबरली होती. हे मला आधी होतं. माझं पण एक आहे, म्हणजे मी आजपर्यंत कोणालाच सांगितलं नाही. ॲक्च्युली झालं काय होतं तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपला पहिला पॉडकास्ट होता तर त्याला एडिटिंगला थोडासा वेळ लागला होता आणि मी झोपेतच होतो आणि घराची बेल वाजली आणि मी दरवाजा उघडला तर तुम्ही उभे होते एका डिस्टन्समध्ये. तर तुम्हाला कसं ओळखायचं, शॉल आणि रुद्राक्ष माळा, त्याच्यामध्ये लाईट होती आणि त्याच्यासोबत एक असे ब्लॅकमध्ये हायटेड व्यक्ती होते, त्यांचे मोठे केस होते आणि पूर्ण अशी सावली, म्हणजे तुमच्या बाजूलाच उभे होते आणि तुम्ही तिथून मला आवाज दिला, काय रे किती दिवस झाले, कधी पॉडकास्ट रिलीज करणार आहे. मी बोलले नाही मी करतो, 10 दिवस झाले, करतो लवकर रिलीज. आणि तो एक होता. आणि मग जेव्हा मी असं बोललं गुरुमाई तुम्ही घरी या ना असं मुवमेंट झाला आणि मी उठलो. म्हणजे मी उठल्यानंतर मग मी टाईम बघितला तर ब्रह्ममुहूर्त होतं. मग त्याच्या 2 दिवसांनी मी रिलीज केला पॉडकास्ट. बरं आहे ना, दम द्यायचं असेल तर. नाही, हा माझ्यासाठी एक जिवंत होता, कारण का मला असं कधी म्हणजे आलं नाही, म्हणजे स्वप्न वगैरे मला असे कधी आले नाही, पण तुमचा तो खतरनाक होता. हा मी म्हणजे घाबरलो. मला खूप साधं कसं सांगतात की तुम्ही दिसलात, मग म्हणजे आजारी असेल कोणी आणि खूप आठवण केली तर मग मी त्यांना दिसले आणि त्यांना आशीर्वाद दिला, त्यांना ते बरे झाले आणि असं खूप मी ऐकत असते नेहमी. मी म्हटलं असेल बाबा काय माहिती रात्री, कारण की गुरुतत्व शेवटी कार्य करत असतं. बरोबर. त्यामुळे त्यांना गुरुतत्वाचा चेहरा माझा दिसत असेल, पण गुरुतत्व हे कार्य करत असतं कायमच 24 तास. तर तशी ती त्यांना मदत मिळत असते. बरोबर. अजून एक होता, म्हणजे ते आई भराडीला हिमालयाला तुम्ही गेले होते, तो एक आपल्या साधकांना प्लीज सांगा, खतरनाक होता तो. अच्छा, त्या मुलीचा. हां. ॲक्च्युली तेव्हा आम्ही हिमालय यात्रेला निघालो होतो आणि आमच्याच मला असं वाटतं आम्ही किती जणं होतो, 16-17 जणं असणार आम्ही त्यावेळेला. आणि त्याच्यामध्ये एक मुलगी होती, तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटत होतं. म्हणजे नॉर्मल आपल्यासारखी ती मनमोकळी बोलत नव्हती किंवा काय असं. तर मला असं वाटलं की असतो स्वभाव एकेकाचा थोडा, तर असेल. पण प्रवास करताना तिचे काहीतरी ना डोळे वेगळेच बोलायचे किंवा तिचं वेगळाच दर्प जाणवायचा तिच्याजवळ, असं व्हायचं. आणि जेव्हा आम्ही बाबाजींच्या गुफेत बसलो साधनेला, तर तेव्हा ती असं म्हणजे जसं मूल रांगतं ना
तसं ती असं गुडघ्यावर रांगायला लागली आणि त्या दिशेने जायला लागली जिथे मास्टर प्लेस म्हणतो आपण गुहेमध्ये, की जिथे बाबाजींचं स्थान मानलं जातं. बरीच लोक तिथे बसून ध्यान करतात, ते खरं चुकीचं आहे, नाही करायला पाहिजे तिथे, ते त्यांची ती मास्टर प्लेस आहे. तर त्या ठिकाणी ती जाते असं मला दिसलं. तर मी तिच्या खांद्याला फक्त असं हात लावला आणि म्हटलं की इथेच थांब, पुढे नाही जायचं असं. आणि ती थांबली तिथेच. तर मला असं वाटलं की जे काय असेल ते झालं बहुतेक, पण तेवढ्याने नव्हतं ते थांबलेलं. रात्री जेव्हा आम्ही साधनेला बसलो तर तेव्हा ती डोकं तिचं मध्ये आणि पाय असे घड्याळाच्या काट्याप्रमाणे ती गरगर 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 फिरवत होती. हां, म्हणजे ती डोकं असं मध्ये आणि ती गडगड 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 अशी फिरत होती ती. तर हे अगदी ॲबनॉर्मल आहे, असं कोणी माणूस करणार ना. लहान मुलं एक खेळताना करतील, बाई नाही असं करू शकत. आणि खूप असं विचित्र दर्प यायचा त्यावेळेला आणि ती अशी वेगळ्याच भाषेत बोलायची. म्हणजे ती भाषा ना मला कळली नाही कसली, पण आदिवासी भाषा वगैरे असते ना जशी वेगळी काही पाड्यांमधली, तशी ती काहीतरी भाषा होती. आणि त्यानंतर मग ते थोड्या वेळाने ते म्हणजे मला जेव्हा सांगितलं तर माझ्या बॅगेतनं मी विभूतीची पुडी नेली, ती तिला लावली, तर ती झाली, ते थांबलं. मला असं वाटलं की ठीक आहे, संपलं. नंतर 11:30ला मला पुन्हा माझा दरवाजा वाजवला कोणीतरी. मला सांगितलं की जरा या जेंट्स डॉर्मेटरीत या. तर मला असं वाटलं की अरे बापरे, तिकडे काय आता झालं कोणाला. आणि मी जेंट्स डॉर्मेटरीमध्ये गेले तर एक साधक वेगळ्याच पद्धतीने बसलेला आणि खूप छान मंद हास्य त्याच्या चेहऱ्यावर. म्हणजे कळत होतं की ही ऊर्जा वाईट नाही, ही खूप दैवी आहे काहीतरी. आणि मी असं तिथे बसले, नमस्कार केला आणि तेव्हा मला असं सांगितलं गेलं, माझं बाळ त्रासात आहे तर मी कशी नाही येणार असं. आणि ते वाक्य नॉर्मल भाषेत होतं, म्हणजे मराठी भाषेत. आणि नंतर पुढे जे काही बोललं गेलं ते वेगळ्या भाषेत होतं. आणि त्याच्यानंतर मला कळलं की आई भराडीचं ते दर्शन होतं. आणि ते मी आजपर्यंत कधीच कोणाला सांगितलं नाही, आज फर्स्ट टाईम हे मी सांगते आहे. तर त्यामुळे आईचं ते दर्शन होतं आणि आईने मला त्यावेळेस उपाय सांगितले सगळे, की काय करायला हवं त्या जीवासाठी आणि तो जीव कशासाठी आला आहे, कुठून आला आहे हेही सांगितलं. आणि ते सगळं ऐकल्यानंतर मी ते लक्षात ठेवलं. त्या वस्तू खरं तर मिळवणं मुश्किल होतं त्या, पण खरंच सकाळी सगळेच कामाला लागले, त्या वस्तू मिळवल्या. आणि मग नदीकाठी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्या सगळ्या वस्तू मांडून त्या व्यक्तीला बसवून जे काही सांगितलेलं ते सगळं आम्ही केलं. आणि त्याच्यानंतर सांगितलेलं की नदीच्या पात्रामध्ये बाकीच्या सगळ्यांना स्नान करून कपडे सोडून द्यायचे. बरोबर. असं म्हणजे तिला स्वतःलाही आणि जे माझ्यासोबत जे 4 लोक आलेले मदतीला त्यांनासुद्धा. तर मला तो नियम नव्हता, कारण की आई म्हणाली की तू अग्निधारिणी आहेस, त्यामुळे तुला अशौच नाही, तर त्यामुळे तू हे काही करायचं नाही, तुझं विधी झाला की तुझ्याकडे निघून ये परत असं. तर ते त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर त्या स्त्रीचा ना चेहरा उजळला, ती खूप हॅप्पी दिसायला लागली. त्यानंतर ती असं बोलायला लागली नॉर्मल लोकांसारखी सगळं. आणि इतकं तिला झालेलं की मी कसे आभार मानू आणि कसं हे व्यक्त करू की माझा इतका त्रास गेलेला आहे. आणि जेव्हा तो विधी चालू होता ना, तेव्हा आम्ही जेव्हा प्रार्थना केली की सगळ्याला, देवी देवतांना, निसर्गाला जसं गाऱ्हाणं घालतो आपण, तर ते घातल्यानंतर इतका सोसाट्याचा वारा सुटला ना, इतका सोसाट्याचा वारा की अक्षरशः म्हणजे असं वाटलं की त्या वस्तू वगैरे सगळ्या उडून जातील असं झालेलं. आणि इतका सोसाट्याचा वारा. मग जेव्हा ते पुढे जे काही त्यांनी म्हणायला सांगितलं ते म्हणताना ती अक्षरशः पडत होती, ती उभं राहू शकत नव्हती. ती शक्ती संपूर्ण अशी क्षीण झालेली त्या जो काही कोणी जीव होता त्याची. आणि त्याच्यानंतर फायनली ती पडलीच. आणि मग तेव्हा नंतर जेव्हा उठली तेव्हा मग सांगितलं गेलं की तू आता इथे न्हावून वगैरे कपडे सोडायचे आहेत, वेगळे वस्त्र घालून तुला यायचं आहे, ते सगळं सांगितलं गेलं. आणि तेव्हा आम्हाला बोलायचं नव्हतं आपसात, तर त्यामुळे आम्ही ते ठरवलेलं की खूण करायची की झालं म्हणून, की झालं असं आम्ही ठरवलेलं. तर तसं आम्ही करत होतो आणि तसं करून आलो. आणि तो एक वेगळा अनुभव मला होता की त्या सगळ्या वस्तू जमा करणं, ते गाऱ्हाणं घालणं आणि ते आणि त्या जीवाला काय माहिती की काय ती मुक्ती तिथे मिळायची होती अशा क्षेत्रामध्ये, की ती त्या जीवाला मिळाली. हो, पण तो प्रवास मात्र आमचा घडला त्यांच्याबरोबर, त्या जीवाबरोबर, की हिमालयापर्यंत तो जीव आमच्याबरोबर प्रवास करून आला. आणि 2दा-3दा साधनेत त्याचं ते येणं झालं आणि दाखवणं झालं की मी आहे असं.
आईने तुम्हाला हो, आणि आईने ते सगळं हे केलं आणि आणि तेव्हा मला आईने सांगितलं की तुला मी माझी विद्या देणार आणि ती तू लोककल्याणासाठी वापरायची. बरोबर. ती तू वचन दे, शब्द दे की ती तू इतर लोकांना ती देणार नाहीस, तर तिचं तू जतन करशील आणि तू लोककल्याणासाठी ती वापरशील असं मला सांगितलं. आणि त्याप्रमाणे मी ते जतन ते केलेलं आहे आणि ती विद्या मी सिक्रेट ठेवलेली आहे आणि आईचे आशीर्वाद आहेत. आणि आई मला नेहमीच म्हणजे आईची ती भाषा मला मालवणी नाही बोलता येत, पण ते शब्द इतके छान गोड वाटतात ना ऐकायला की आई मला चेडवा म्हणते, त्यानंतर मला म्हणते तुझं कोण नुकसान नाही करूचा, मी बसलेली असं म्हणते. वाव, वाव, तर ते so इतकं nice. असं वाटतं ना की म्हणजे आहे साक्षात भगवती आपल्या पाठीशी आहे काय आणि बोलायचं. तीच आपल्याला बाळ म्हणते, त्याच्यानंतर मग अजून काय असं. आजचा पॉडकास्ट मी खरं सांगतो इतक्या लोकांना आवडणार आहे, म्हणजे हे जे गप्पा गोष्टी ज्या रंगल्यात आणि खूप खूप छान. बरं गुरुमाई, मला एवढं हे एक सांगायचं होतं की आता सध्या तुम्ही क्लासेस बॅच म्हणजे ते बॅच असते तुमचे, क्रियायोगाची, क्रियायोगाची बॅच असते, ती आता रिसेंट कुठे असणार आहे यापुढे? आता एक 5 एप्रिलला मुंबईत आहे, दादरला 5 एप्रिलला 5 मुंबईला, एप्रिलला आहे दादरला. आणि 19 एप्रिलला पुणेला आहे. पुण्याला आहे. हां, दोन्ही ठिकाणी आहेत. त्यामध्ये आणि आता मार्चमध्ये मी हिमालयात आहे, त्याच्यामुळे एप्रिलमध्ये बॅचेस आहेत. एप्रिलमध्ये मला थोडंसं सिलेबस बद्दल जरा सांगा ना. सिलेबस म्हणजे मला सांगायचं म्हणजे आपण चक्रजागृती त्यांची करून घेतो, त्याच्यानंतर त्यांना नाडीशुद्धी, नाडी प्राणायाम शिकवले जातात, चक्रजागृती होते, त्याच्यानंतर त्यांना ते क्रिया शिकायला ते तयार होतात, त्यांचं शरीर त्यासाठी तयार होतं. मग त्यांना क्रिया शिकवली जाते, त्याच्यानंतर त्यांची प्रॅक्टिस करून घेतली जाते व्यवस्थितपणे. त्यांना सगळी नियमावली म्हणजे कधी क्रिया करायची, काय काय कशा पद्धतीने तो सगळा सिक्वेन्स वगैरे ते सगळं सांगितलं जातं आणि मग बॅच पूर्ण होते. असं होतं. अवडंबर कोणत्याही प्रकारचं नसतं आणि छान चांगल्या वातावरणामध्ये, प्रसन्नतेमध्ये, कोणतंही टेन्शन न घेता. मी आधी सांगते, लोक अशी फार घाबरून चेहरे जरा गंभीर करून असतात, तर मी त्यांना आधी सांगते की काय टॅक्स वगैरे भरता का हसण्यावर, त्यामुळे हसा, छान मन मोकळेपणे राहा, म्हणजे तुम्हाला जास्त ग्रहण करू शकाल. दडपणामध्ये तुम्हाला ग्रहण नाही करता येईल, त्यामुळे अजिबात काही घाबरू नका, छान तुम्ही सगळं शिका. कारण का मला कमेंट्समध्ये इतक्या लोकांनी म्हणजे खूप सतवलं की तुमचा नंबर आणि ते द्या, आम्हाला शिकायचंच आहे. पण आता लोकांसाठी तो क्लास आहे. हो. आणि दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आता समजा कोणी शिकत असेल क्रिया वगैरे, तर कोणाला काही डाऊट असला किंवा तर त्याच्यासाठी आपण कसे हो, आहे ना. आपलं पुढे म्हणजे रोज सकाळी 5 वाजता सामूहिक साधना होते ऑनलाईन, तर त्याच्यामध्ये साधक जॉईन होतात, त्यात सगळे सिनियर साधक असतात, त्यामुळे तेव्हाही ते प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर बरेचदा मी फॉलोअप घेत असते ऑनलाईन, तेव्हा त्यांची भेट होते. त्यानंतर आपले साधना केंद्र आहेत की ज्या ठिकाणी जाऊन ते सामूहिक साधना करू शकतात, तिथे सिनियर व्हॉलेंटियर्स असतात, त्यामुळे त्यांना असं कुठे अडत नाही, त्यांना सगळी मदत सगळं हे मिळत असतं व्यवस्थितपणे. आधी खूप आपण हे फ्रीमध्ये शिकवायचे. हो ना, किती वर्ष ते फ्रीमध्ये होतं. आता आपण फीज घेतो. हो, फीज घेतो आपण, इतरांपेक्षा फार कमीच घेतो, कारण की मला असं वाटतं की अगदी प्रत्येक माणसापर्यंत क्रियायोग पोचावा. आणि इथे सुद्धा जर असं कोणी सांगितलं की आम्हाला नाही भरता येणार आहे फीज, तर मी त्यांना सांगते या तुम्ही बसा, नंतर बघू. म्हणजे तेवढ्याशा पैशांसाठी तुम्ही एवढ्या मोठ्या दैवी गोष्टीला मुकू नका की ते नाही जमत आहे म्हणून, असंही आम्ही सांगतो. आणि कमी फीज आहे, ती सगळ्यांना परवडेल अशीच आहे, इतरांसारखं काय आपण लोकांना हे नाही करत. आणि हे सुद्धा सांगितलं गेलं की तुझ्या विद्येचे मुनासिब दाम तू घेऊ शकते, तेव्हा आपण हे सुरू केलं, कारण की समोर कार्य आहे. त्यामुळे आश्रमं उभी करायचे आहेत, हे जे काही बाबांनी सांगितले. आपले मेडिकल कॅम्प्स होतात, लोकांना आपण मोठ्या प्रमाणावर औषधं फ्री वाटप करतो, सगळ्या सुविधा वेगळ्या देत असतो. बऱ्याच ठिकाणी आपण म्हणजे अगदी मूकबहिरांसाठी किंवा म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपलं काम सुरू असतं वेगवेगळं, तर त्या ठिकाणी पैसे लागतातच. आणि आश्रमाच्या कामाच्या बांधणीसाठी हिमालयाचा आश्रम आणि ते सगळं खूप तिथे महागडं बांधकाम आहे, त्यामुळे त्यासाठी लागतं. आणि शिवाय आपण जो बॅचचा हॉल घेतो त्याचं भाडं काय भयंकर असतं. बरोबर. पुन्हा खानपान व्यवस्था असते सकाळपासून संध्याकाळपर्यंतची सगळी, तर ह्या सगळ्यासाठी निधी हा लागतोच. तर त्याच्यामुळे आणि हे खरं तर घ्यायला हवं, कारण की मी पाहिलं की जे इतकी वर्ष फ्रीमध्ये करत होते ना, तर लोकांना त्याचं महत्त्व नसायचं. करेक्ट. आणि लोकांना असं वाटायचं की ठीक आहे, आता आम्ही नाही केलं तर पुन्हा बॅच येईल तेव्हा आपण परत जाऊन शिकू. असं काही लोक पुन्हा बॅचला यायचे,
बरं. कारण की ते फ्री आहे, त्यामुळे ते बरोबर. पुन्हा पुन्हा यायचे आणि मला त्यांची ती प्रगती नाही दिसायची. पण जेव्हा आपण फीज घ्यायला लागलो तेव्हा त्यांना कळायचं की नाही, मला परत जायचं म्हटलं तर मला पुन्हा पैसे द्यावे लागतील, त्यामुळे करताना ते सिरियसली करायला लागले. बरोबर. तर हा एक महत्त्वाचा फरक आहे. आणि अगदी आपण जर पाहिलं तर लाहिरी महाशयसुद्धा त्या काळी 5 रुपये फीज घेत होते. आता हे भरपूर झाली. 150-200 वर्षांपूर्वी 5 रुपये फीज जी होती, आणि जर कोणी देऊ शकत नसेल तर त्यासाठी महाशय स्वतः द्यायचे फीज. त्याची फीज ते स्वतःच्या पगारातून भरायची. आणि ते सगळा जो निधी आहे ना, तो बाबाजींच्या जथ्याला तो पुरवला जायचा. जेव्हा त्यांचे जथ्थे फिरायचे आणि त्यांना तो दिला जायचा, हे पुस्तकात आहे त्यांच्या. तर त्याच्यामुळे ते चुकीचं नाही आहे आणि ते आवश्यक आहे. आणि ही गुरुदक्षिणा आहे एक प्रकारची, की गुरुदक्षिणा म्हणून ते आजपर्यंत जर आपण हिस्ट्री पाहिली तर गुरुदक्षिणेचे किती वेगवेगळे आणि किती गहन अनुभव आहेत. त्यामुळे गुरुदक्षिणा हा फार महत्त्वाचा विषय आहे. तर त्याच्यामुळे ती गुरुदक्षिणा समजून ती दिली गेली पाहिजे. आणि त्याच्यातून तुम्ही जे ज्ञान घेता ते खरं ज्ञान फळतं. कारण की जेव्हा आम्ही काही क्षेत्रामध्ये अशा बॅचेस झाल्या, काही ठिकाणी असा मला अनुभव आला की लोक गुरुदक्षिणा पण ठेवत नाहीत, तर मागच्या दरवाजाने निघून जातात. तर त्यावेळेला बाबांनी एका व्यक्तीबद्दल असं म्हटलेलं, आणि ही बॅच माझी काशीमध्ये झालेली. त्या बॅचला सगळे आध्यात्मिक लोक होते, जी बॅच दाखवली पण गेली आहे आपल्या मूवीमध्ये. तर तेव्हा एक अशीच आध्यात्मिक व्यक्ती मठाधिपती निघून गेली. आता आमच्या हे लक्षात नाही आलं, पण बाबा तर काय ना, ते म्हणजे त्रिकालदर्शी आहेत. तर ते मला तेव्हा म्हणाले की म्हणजे त्यांनी ओळख करून दिली की तो माणूस, आणि सांगितलं की वो तो निकल गया, उसने गुरुदक्षिणा भी नहीं रखी, जब उसे ज़रूरत होगी तब ये ज्ञान उसके काम नहीं आएगा. असं त्यांनी सांगितलं. कारण मला तर नव्हतं कळलं की एवढ्या गर्दीत कोण व्यक्ती मागून असंच निघून गेलं. पण त्या व्यक्तीने मला हटकलं होतं बॅचच्यामध्ये, की जेव्हा मी इंट्रोडक्शन सगळं देत होती तर तेव्हा त्यांनी सांगितलं की क्रियायोगाच्याच बद्दल तुम्ही सांगा. तर तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी आता जे सांगते तेही क्रियायोगच आहे. कारण की क्रियायोगामध्ये बाबाजींनी सांगितलं आहे की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत जे जे काही करता, जो विचार करता, जे बोलता, ते सर्व क्रिया आहे. आणि म्हणून म्हटलं मी या बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगते आहे की फक्त श्वास घेणं आणि सोडणं एवढीच क्रिया नाही, तर तुम्ही जे काही वर्तन करता, जे काही व्यवहार करता, जे काही विचार करता, ते सगळं क्रियामध्ये येतं. आणि म्हणून ह्या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता आहे, म्हणून मी ते सांगत आहे. आणि तीच व्यक्ती नंतर अशीच निघून गेली मागून, आणि तेव्हा त्या व्यक्तींबद्दल बाबा असं म्हणाले होते. तर त्याच्यामुळे गुरुदक्षिणेचं महत्त्व पुष्कळ आहे. लोक जे काही लुटालूट करतात ते चुकीचं आहे. माझा प्रश्न एक शेवटचा असा आहे की आता भरपूर लोक म्हणजे क्रियायोग शिकवतात इथे तिथे, असं स्वयंघोषित म्हणा, असं मी तर तेवढी माझी पात्रता नाही आहे स्वयंघोषित, किंवा असे खूप छेडखाणी खूप होते. खूप विद्यार्थी असे आहेत की तुमच्याकडे पण बरेच असे केस आले असतील ज्यांनी खूप क्रियायोग बाहेरून शिकले आणि त्यांना त्रास होतोय, असं आहे का? हो. आणि ह्याच्या लोकांबद्दल काय करायचं? माझ्याचकडे शिकलेले बरेच जण गुरु झाले, स्वयंघोषित गुरु झाले. ओके, हेच विचारायचं. सगळ्या कॉपी चाललेला आहे सगळ्याच गोष्टींचं, अगदी यज्ञांपासून ते अगदी मी काय बोलते तो तिथपर्यंत. ओके. तर मला वेळही नाही खरं तर ह्या लोकांकडे लक्ष द्यायला. पण लोकांची फसवणूक होते. कारण की प्रत्येकजण आज म्हणतो की मला बाबाजी भेटले, मला बाबाजीने शिकवलं. माझ्याकडे शिकलेली लोकही तेच सांगतात की बाबाजीने शिकवलं आणि असं तसं. तर त्याच्यामुळे फक्त पैसे आणि प्रसिद्धी ह्या 2 गोष्टींसाठी जर असं करत असतील लोक, तर महापातक आहे ते. कारण की कालभैरव बाबा मला त्यावेळेस म्हणाले होते, जेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारलेला की हे सगळी लोक ज्या पद्धतीने आज क्रिया शिकवत आहेत, तर ते शिकवू शकतात का, ते सक्षम आहेत का? कारण की मी तर तुमच्या सगळ्यांच्या आज्ञेने शिकवते आहे. बरोबर. माझ्या डोक्यात कधी हा विषय नाही आला की मी असं काही करावं. माझं तर भौतिक करिअर आणि सगळं मी माझं स्वतःचा बिझनेस होता, माझं सगळं असं सेटअप होतं व्यवस्थित. पण ते सगळं मला एका रात्रीत मी सोडलं आणि मी हे सगळं करते. तर ते आज्ञेवरनं करते आहे. पण ह्या लोकांचं काय? तर तेव्हा मला त्यांनी सांगितलेलं की तू या घाणीकडे लक्ष नको देऊस, कारण की हे लोकांच्या कुंडलिनीशी खेळत आहेत आणि एक दिवस यांची कुंडलिनी पालथी पडेल. बापरे, असं त्यांनी सांगितलेलं. त्यामुळे विचार करा की ते किती, म्हणजे ते बोलले तर मला असं मी शहारले आणि मला भीती वाटली की हे किती भयंकर आज बोलले आहेत बाबा. म्हणजे प्रॉपर लोकांकडे
कणच म्हणजे आता गुरुमाई आहेत. मी असं नाही म्हणत की गुरुमाई सारखे पण कोणी असणार जे असणार क्रिया भरपूर. घेत हो असेल. पण तुम्ही प्रॉपर लोकांकडनंच क्रिया शिकली पाहिजे. हो. मला तरी असं आता वाटतंय. हे खूप हे 2 गोष्टी इथून मी स्वतः एक घेऊन जातोय की हो या पॉडकास्टमधनं की काहीही शिकायचं असेल तर एक परफेक्ट आणि प्रॉपर व्यक्ती. आणि दुसरं तर गुरूंबद्दल सांगितलं की तुम्ही गुरु पण असे बनवतात भरपूर हो है ना. हो ना. तर ते पण प्रॉपर गुरु म्हणजे तुम्ही प्रश्न विचारा जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की हा योग्य गुरु माझ्या आयुष्यासाठी आहे का, हो तेव्हाच गुरु बनवा. ह्या 2 गोष्टी म्हणजे आपण त्यांचा अभ्यास खरा तर करायला पाहिजे बरोबर. की त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे, त्यांचं पास्ट काय आहे, की ते काय कुठून शिकलेत, कसे आलेत, त्यांचं स्वतःचं काय आहे, त्यांनी काय लिखाण केलं आहे का, त्यांचं असेल त्याच्या प्रत्येक गोष्टीवरनं तुम्ही जज करू शकता. तुम्हाला ते तेवढं तुम्ही सक्षम आहात प्रत्येकजण. त्यामुळे आपण कुठे जातो, आपण भाजी घेताना 4 भाजीवाल्यांकडे फिरतो, मग ते असं गुरु करताना एवढा आंधळेपणा कशाला. व्हेरी नाईस. आजचा पॉडकास्ट मला स्वतःला मी खूप एन्जॉय केला, खूप हसलो मी. आणि 100% मी सांगतो की आजच्या जे आपले साधक वर्ग आहेत, भक्त वर्ग आहेत आणि लोक आहेत त्यांना हा पॉडकास्ट भरपूर आवडणार. तर माझा जो परिवार आहे स्वामी भक्ती केंद्र, तुम्ही मला सांगा तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला. आणि या पॉडकास्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. त्याआधी मी गुरुमाईंशी पुन्हा एकदा एक प्रॉमिस करून घेतो की तुम्ही पुन्हा आमच्या चॅनलमध्ये याल. नक्की नक्की. थँक्यू सो मच. तर श्री स्वामी समर्थ. जय बाबाजी. जय बाबाजी. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. जय शंकर. जय शंकर. जय शंकर. शंकर बाबांनी आज लय भारी. थँक्यू सो मच मित्रांनो. प्लीज सबस्क्राईब. समर्थ लीला प्रेमी गाऊया धीपुरी येता का, समर्थ लीला प्रेमी गाऊया धीपुरी येता का, हासती येता का महाराज नाचती येता का, हासती येता का महाराज नाचती येता का, अवधूत संगे समर्थ लीला जगात गाता का, अवधूत संगे समर्थ लीला जगात गाता का,